आता बघा इथे कसं आहे की ज्या वेळेस मी GSR1 फाईल करतो, ह्यात काय दाखवायचं आहे मला, यात जो दुसरा GST नंबर आहे B2B, मग तो डिस्टिंक्ट पर्सनचा असो किंवा मग इतर कुठला डिस्टिंक्ट पर्सनचा अर्थ काय होतो, तुमचा जरी दुसरा नंबर असला तरी तो दुसरा नंबर हा वेगळ्या व्यक्तीचा असल्याप्रमाणे त्याला ट्रीटमेंट द्यायची. तर तो इनवॉइस नंबर मी इथे टाकेन, तोच इनवॉइस नंबर इथे टाकल्यानंतर इकडे नंबर येईल, हा नंबर येईल. समजा इकडे माझा 1Z आहे, तिकडे 2Z असेल, 3Z असेल, बाकी नंबर तोच आहे, पॅन तोच आहे, आणि तो टॅक्स जो काय भरायचा आहे तो भरायलाच लागणार आहे. म्हणजे मी GSR1 भरताना जो B2B सप्लाय करताना जे दाखवतो ते सगळं या 4A मध्ये येतं. हे 348 जे आहेत हे असे आहेत की जिकडे इनवॉइस बनवला गेला आहे आणि तो रिसिपियंट कोण आहे, बायर कोण आहे, रजिस्टर्ड पर्सन आहे. आता हाच जर का B2C अदर म्हणजे अनरजिस्टर्ड पर्सन असतील तर इथे इनवॉइसची इन्फॉर्मेशन येत नाही, इथे एकूण अमाऊंट टाका किती. मग इथे स्टेट वाईज, रेट वाईज ॲक्च्युअल व्हॅल्यू एकूण किती आहे, म्हणजे ह्या 5% महाराष्ट्रामधली एकूण व्हॅल्यू किती एवढी आहे. बस हे एवढं टाकलं मी B2B आणि B2C. या B2C मध्ये इनवॉइस प्लस डेबिट नोट मायनस क्रेडिट नोट, आणि B2B मध्ये क्रेडिट नोट वेगळा टाकायचे इकडे खाली 9B मध्ये. ओके, नील रेट एकदम सप्लाय असेल त्याची व्हॅल्यू इकडे येईल. क्रेडिट डेबिट नाही, इथे हा B2C जो आहे ना, हा हे जे आहे ना, हे बघा, हे लार्ज जे म्हटलंय इथे काय मला दिसतंय, इकडे काय दिसतंय 2.5 लाख. आता हे लिमिट अमेंडमेंट होऊन 1 लाख होणार आहे. जर राज्याबाहेर सप्लाय केला अनरजिस्टर्ड पर्सनला आणि त्याची व्हॅल्यू 2.5 लाख दाखवलं तिकडे, म्हणजे इंटरस्टेट आहे, रिसिपियंट अनरजिस्टर्ड आहे आणि 2.5 लाख आहे, तर त्याचा इनवॉइस नंबर सकट सगळी माहिती टाकायची. आणि आज जर का B2C राज्यामधला आहे, अमाऊंट किती पण असो, काही लिमिट नाही त्याला, पण राज्याबाहेरचा आला आणि ही अमाऊंट जी दिसते याच्यापेक्षा जास्त अमाऊंट आहे, इज मोर दॅन 2.5 लाख हे ठेवतो पहिल्यांदा. राज्याबाहेर जर का या प्रकारे कोण सप्लाय तुमच्याकडनं घेत असेल तर त्याची इन्फॉर्मेशन इकडे तुम्हाला द्यायला लागेल. म्हणजे इथे जेव्हा आपण टाकू तेव्हा इकडे ॲड रेकॉर्डमध्ये ही माहिती सगळी येईल, म्हणजे इनवॉइस वाईज इन्फॉर्मेशन त्यामध्ये पाहिजे, आणि त्याची क्रेडिट नोट मग इथे येणार. हे याच्या करताय, हे सगळ्यांना होत नाही. समजा मी राज्यामध्ये सप्लाय करतो B2B आणि B2C, तर मला इकडे 4A आणि इकडे 7B2C हेच येणार. आता इथे जो जे काय मी टाकलंय हे दोन्ही मिळून जे टाकलंय याची टोटल जी आहे याची टोटल कुठे जाते, जेव्हा मला टॅक्स भरायचा आहे तेव्हा तो 3Bत भरला जातो. मग त्याची टोटल B2B आणि B2C राज्यामधले, राज्याबाहेरचे, हां हां मी दाखवलं इथे ऑटो पॉकेट होईल, ऑटो पॉकेट होईल, त्याप्रमाणे ऑटो पॉकेट कुठे होईल, तर इथे ऑटो पॉकेट होईल. निश्चय ही जी अमाऊंट आलेली आहे आउटवर्ड टॅक्सेबल सप्लाईज 6A मध्ये इथे येतात एक्सपोर्टची. नील रेट इथे बघा अमाऊंट आलेली आहे टोटल नील रेटची. आता इथे D मध्ये परचेज केलं आहे, त्याच्यावर टॅक्स मला भरायचा असेल तर मी इथे टाकेन. आणि E मध्ये काय, वाईन शॉप, पेट्रोल पंप यांचा जो टर्नओव्हर असेल तो इकडे दाखवायचा आहे, रिपोर्ट करायचा आहे. त्यावर कुठलाही टॅक्स GST मध्ये लागत नाही, पण तो रिपोर्ट करायचा आहे नॉन GST आउटवर्ड सप्लाईज. आलं लक्षात. तर आपलं कालचं पुढे कंटिन्यू करू. याच्यामध्ये वन ए कशा करताय, सेक्शन 7(1)(a) कशा करताय, तर जिथे ज्या ॲक्टिव्हिटी किंवा ट्रान्झॅक्शन असतील त्या सप्लाय म्हणून एकदा आपल्याला क्लिअर की सप्लाय आहे, आपल्या ट्रान्झॅक्शन किंवा ॲक्टिव्हिटी ही सप्लायमध्ये येते. मग तो सप्लाय गुड्सचा आहे का सर्व्हिसचा आहे, यासाठी आपल्याला शेड्यूल 2 बघायचं. शेड्यूल 2 मध्ये काय दिले बघा. आता
ॲक्टिव्हिटीज ऑर ट्रान्झॅक्शन्स टू बी ट्रीटेड ॲज सप्लाय ऑफ गुड्स ऑर सप्लाय ऑफ सर्व्हिसेस. आता हे कशा करता क्लिअर पाहिजे आपल्याला, कारण की ज्यावेळेस इनवॉइस बनवला जातो टॅक्स इनवॉइस, त्यावेळेस इनवॉइस बनवत असताना त्यामध्ये HSN कोड बघायला लागतो आणि सर्व्हिसचा इनवॉइस असेल तर त्यामध्ये सर्व्हिस अकाउंट कोड बघायला लागतो. HSN आणि सर्व्हिस अकाउंट कोड. आता त्या HSN प्रमाणे या HSN प्रमाणे त्याचा रेट काय GSTचा हा आपल्याला क्लिअर होतो की ह्या रेट काय HSN कोड आणि सर्व्हिस अकाउंट कोड हे बघून रेट बघायला लागतो. म्हणजे पहिले बघणार HSN, बघणार रेट, मग त्याप्रमाणे त्याचा व्हॅल्युएशनचा रूल किंवा सेक्शन काय तो बघणार, टाईम ऑफ सप्लाय बघण्याकरता आणि इनवॉइस करता. यासाठी आपल्याला क्लिअर पाहिजे की आपली ॲक्टिव्हिटी किंवा ट्रान्झॅक्शन हे सप्लाय ऑफ गुड्स आहे का सप्लाय ऑफ सर्व्हिस आहे. आता यात त्यांनी काय पॅरा दिलेत शेड्यूल 2 मध्ये. एक पॅरा जो आहे तो ट्रान्सफरवरती आहे, दुसरा पॅरा जो आहे तो लँड आणि बिल्डिंगवरती आहे, तिसरा पॅरा जो आहे तो ट्रीटमेंट किंवा प्रोसेस जेव्हा केली जाते दुसऱ्याच्या गुड्सवरती तेव्हा काय असेल त्याचा इफेक्ट. ट्रीटमेंट किंवा प्रोसेस हे हिट ट्रीटमेंट आहे, जॉबवर केलं जातं की चाकूला धार लावणं आहे, एखाद्या वस्तूला चमक देणं आहे, एखाद्या वस्तू समजा एखादं पॅकिंग करणं आहे किंवा जे काय डब्बा वगैरे असतो त्यावरती काय प्रिंटिंग करणं आहे, हे सगळं दुसरा व्यक्ती करतो ना. ट्रान्सफर ऑफ बिझनेस असेट जर असेल तर त्याचा इफेक्ट काय होईल. त्यानंतर सप्लाय ऑफ सर्व्हिस खाली दिले त्यांनी ABCDEF यामध्ये हे सप्लाय ऑफ सर्व्हिसमध्ये येईल हे दिलं आहे. आणि कंपोजिट सप्लाय कशाला म्हणतात हे दिलं आहे. हे 6 पॅरा आहेत. या 6 पॅराना त्यांनी काय क्लॉजेस दिलेत ते आपल्याला बघायचे. आता यातला ट्रान्सफर पहिले बघितलं तर ट्रान्सफरमध्ये काय, आता ट्रान्सफर कसलं होतं, ट्रान्सफर हे गुड्सचं होतं. गुड्स एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी मूव्ह होतात. म्हणजे इकडे जेव्हा आपण सेल म्हणतो तेव्हा सेलमध्ये काय होतं, गुड्स ट्रान्सफर होतील पण त्याच्या मालकी हक्क दुसऱ्या व्यक्तीला मिळतो. एनी ट्रान्सफर ऑफ टायटल इन गुड्स म्हणजे मालकी हक्क दुसऱ्याला मिळाला. तसं स्मॉल फर्निचर हाऊस सोल्ड फर्निचर टू मिस्टर संजय, दिस युनिटेड ॲज सप्लाय ऑफ गुड्स. आणि हे ट्रान्झॅक्शन गुड्सचा सप्लाय झाला असं होईल. म्हणजे हे गुड्स ट्रान्सफर झाले, सेल झाले, परमनंट ट्रान्सफर आहे. दुसऱ्या केसमध्ये असं आहे की गुड्स वापरण्याचा अधिकार दिला, एनी ट्रान्सफर ऑफ राईट इन गुड्स, गुड्स वापरण्याचा अधिकार दिला. मिस्टर रणजित शाल ट्रान्सफर राईट टू यूज JCB मशीन, मशीन काय गुड्स आहे वापरायला दिली. किती काळाकरता, ते पिरियड ऑफ 2 months. गुड्स ट्रान्सफर झालेत पण टायटल ट्रान्सफर नाही झालं. टायटल जो मूळ ओनर आहे त्याच्याकडेच आहे, तो फक्त ती वस्तू वापरायला देतो मग कुठली पण असो. फॉर अन ॲग्रीड कन्सिडरेशन टू मिस्टर बैजू इन एप्रिल द ट्रान्सफर ऑफ JCB मशीन विदाउट ट्रान्सफर ऑफ टायटल इन JCB मशीन शॅल बी ट्रीटेड ॲज सप्लाय ऑफ सर्व्हिस. आता P आणि K हे जे आहेत ना हे दोघं जॉईंट ओनर आहेत एका मुव्हेबल प्रॉपर्टीचे. मिस्टर P काय करतो, सेल्स हिज शेअर इन मुव्हेबल प्रॉपर्टी टू मिस्टर J. एक काय इकडे एनी ट्रान्सफर ऑफ राईट इन गुड्स किंवा दुसरं काय ऑफ अनडिवायडेड शेअर्स इन गुड्स विदाउट द ट्रान्सफर ऑफ टायटल देअर ऑफ इज अ सप्लाय ऑफ सर्व्हिस. एक मुव्हेबल प्रॉपर्टी 2 व्यक्तींनी घेतली आणि त्यांचं असं ठरलं की काही काळ तू वापर काही काळ मी वापरतो. काही असे तुम्ही बघाल ते असे काही चहाची दुकानं आहेत, तिकडे 4 महिने एक चहावाला असतो, मग तो गावाला जातो आणि त्याच्या गावाला दुसरा येतो, तो चालू. तुम्ही ऐकलंय बघितलं असं कधी. अशा प्रकारची दुकानं आहेत काय की कोणाकोणाची फॅमिली शॉप आहे, 1 वर्ष एक भाऊ चालवेल, दुसऱ्या वर्षी दुसरा भाऊ चालवेल, वर्ष 2 वर्षांनी त्या प्रकारे ते वापरत राहतात. तसं एक वस्तू आहे किंवा काय प्रॉपर्टी आहे जी मुव्हेबल आहे, ती एक व्यक्ती वापरेल, काही काळ वापरल्यानंतर दुसऱ्या व्यक्तीला देईल. मग इथे एनी ट्रान्सफर ऑफ राईट इन गुड्स ऑर ऑफ अनडिवायडेड शेअर्स इन गुड विदाउट द टायटल ट्रान्सफर होत नाही पण ते गुड्स दुसऱ्या व्यक्तीला वापरायला दिले जातात, त्याचा हक्क दिला जातो. ओनर मीच राहीन, वस्तू माझी आहे, मी तुम्हाला काही काळाकरता काही टर्म्सवरती कंडिशन्सवरती वापरायला देतो, त्यावेळेस ते गुड्स वापरायला मिळतात. हे काय होतं, सप्लाय ऑफ सर्व्हिस. तुम्हाला त्याचा वापर करता येतो, उपभोग घेता येतो, त्याचा यूज करता येतो, हे काय सप्लाय ऑफ सर्व्हिस. आणि त्या बदल्यात मी तुमच्याकडनं काय घेईन,
काहीतरी कन्सिडरेशन घेईन. हे जे कन्सिडरेशन घेईन तुम्हाला वापरायला दिल्याचं काही काळासाठी, काही अटी शर्तीवरती, हे सप्लाय ऑफ सर्व्हिस असेल. एनी ट्रान्सफर ऑफ टायटल इन गुड्स, एनी ट्रान्सफर ऑफ टायटल इन गुड्स अंडर एन ॲग्रीमेंट विच स्टिप्युलेट्स दॅट प्रॉपर्टी इन गुड्स शॅल पास ॲट अ फ्युचर डेट. हे तुम्हाला मी वस्तू वापरायला दिली, ओके, वस्तू वापरायला तुम्हाला दिली आणि तुम्ही त्याचं मला पेमेंट करता, पण फ्युचरमध्ये त्या गुड्सची ओनरशिप पण तुम्हाला मिळणार आहे. पहिल्या केसमध्ये कसं आहे, गुड्स दिले, ओनरशिप पण दिली. दुसऱ्या केसमध्ये गुड्स दिलेले आहेत, काही काळाकरता गुड्स वापरून ते परत घेतले जातील. तिसरी केस काय, गुड्स दिलेत आणि फ्युचर डेटमध्ये काय होतं, अपॉन पेमेंट ऑफ फुल कन्सिडरेशन ॲज ॲग्रीड. फ्युचरमध्ये संपूर्ण कन्सिडरेशन मिळाल्यानंतर ते गुड्स काय होतील, ट्रान्सफर होतील. ओनरशिप तुम्हाला आज नाही मिळणार. सपोज माझ्याकडे एक वस्तू आहे, समजा JCB मशीन आहे. हे मशीन तुम्ही 3 वर्ष वापरणार असाल, 3 इयर्स, ओके, 3 इयर्स वापरणार असाल, तुम्ही मंथली पेमेंट करा. तुम्ही 3 वर्ष मला पेमेंट केलं तर 3 वर्षानंतर ती मशीन तुमची होईल, असं आपलं ॲग्रीमेंट आहे. तुम्ही मला 3 वर्षामध्ये 36 इन्स्टॉलमेंटनी पेमेंट करायचं. ते जर तुम्ही केलं, हे ठराविक डेटपर्यंत पेमेंट ते केलंच पाहिजे. जर लेट पेमेंट केलं तर लेट चार्जेस, लेट फीज वगैरे तुमच्याकडनं मी घेईन. हे काय आपलं ॲग्रीमेंट आहे, अंडर एन ॲग्रीमेंट. म्हणजे ओनरशिप तुम्हाला मिळणार आहे या अटी शर्तीप्रमाणे. मग हे काय, हे जे ट्रान्झॅक्शन आहे हे सप्लाय ऑफ गुड्स आहे. स्मार्ट फर्निचर हाऊस सप्लाइड फर्निचर टू मिस्टर रामदास in an agreement to receive payment in 9 installment. The amount supply of goods, this amount supply of goods because title of the furniture will pass on to Mr. Ramdas in future on completion the payment of 9 installment. त्यांना फर्निचर आजच मिळणार आहे, पण ओनरशिप आज नाही मिळणार, मालकी हक्क आज नाही मिळणार. जेव्हा ते 9 इन्स्टॉलमेंट त्यांना पे करतील त्यावेळेस ओनरशिप त्यांच्याकडे होईल. आणि जर त्याने ते नाही पे केले, समजा त्यांनी 4 हप्ते पे केले आणि 5वा हप्ता पे नाही केला, तर मग ते फर्निचर ते परत घेतील, त्यांचं ॲग्रीमेंट ज्याप्रमाणे असेल त्याप्रमाणे हे होईल. म्हणजे संपूर्ण अमाऊंट दिली तर फ्युचरमध्ये त्यांना ओनरशिप टायटल ट्रान्सफर होईल. हे सप्लाय ऑफ गुड्स आहे. म्हणजे जिकडे गुड्स वापरायला मिळतात, ओनरशिप दिली जाणार नाही आहे, आजही नाही, फ्युचरमध्ये पण नाही आहे, तेव्हा सप्लाय ऑफ सर्व्हिस आहे. पण गुड्स दिले, ओनरशिप इमिजिएटली दिली किंवा ओनरशिप काही काळानंतर काही अटी शर्तीवरती मिळणार आहे, तर ओनरशिप रिसिपेंटला मिळणार आहे, तर ते सप्लाय ऑफ गुड्समध्ये येईल. टायटल दोन्हीकडे बघा, ट्रान्सफर ऑफ टायटल इन गुड्स इमिजिएटली आहे आणि तिसऱ्या क्लॉजमध्ये काय, ट्रान्सफर ऑफ टायटल इन फ्युचर आहे. हे दोन्ही सप्लाय ऑफ गुड्सची ट्रान्झॅक्शन्स आहेत. आणि ट्रान्सफर ऑफ राईट्स वापरण्याचा अधिकार दिला किंवा ट्रान्सफर ऑफ अनडिवायडेड शेअर इन गुड्स आहे, तो विदाउट ट्रान्सफर ऑफ टायटल दिला, मालकी हक्क नाही दिला, वापर करायला तिन्ही केसमध्ये मिळतोय, गुड्स तिन्ही केसमध्ये वापरायला मिळत आहेत, पण जर टायटल ट्रान्सफर होत नसेल तर सप्लाय ऑफ सर्व्हिस आहे. सपोज तुमच्याकडे एखादा कार्यक्रम आहे, असा तुमच्या मुलीचा काय बड्डे असेल आणि तुम्ही टेरेसवरती काय ठेवलं, एक कार्यक्रम ठेवला. मग तुम्ही एकाला सांगितलं की एक मंडप टाकून द्या आणि आम्हाला चेअर पाहिजे. तो चेअर ट्रान्सफर करतो ना, 200-300 चेअर ज्या काय तो वापरायला तुम्हाला देईल, त्यांनी चेअर दिल्या, तर हे काय झालं, तुम्हाला गुड्स, चेअर हे गुड्स आहे, गुड्स तुम्हाला मिळाले, गुड्स ट्रान्सफर केले. आपण काय बघतो ट्रान्सफर, पण हे परमनंट ट्रान्सफर आहे का, हे काही काळा करताय, त्या इव्हेंट करताय आणि ते इव्हेंट संपला का तुम्ही त्याला सांगणार किंवा चेअर घेऊन जा, मग ते चेअर तुम्हाला वापरण्याचे तुम्ही जे चार्जेस दिले हे काय होईल, सप्लाय ऑफ सर्व्हिस होईल. लँड आणि बिल्डिंग, आता जमीन दिली लीजवरती, यांनी लीज, टेनन्सी, इजमेंट, लायसन्स टू ऑक्युपाय लँड, यातनं होतं काय, ती लँड त्याला वापरता येते, युटिलाइज करता येते, हे सप्लाय ऑफ सर्व्हिस आहे. मिस्टर सुरेश लेट्स आउट लँड ऑन लीज टू दमानी टूल्स, हे जे लेटिंग आउट आहे ह्या जमिनीचं लीजवरती दिलेलं, हे काय होईल, सप्लाय ऑफ सर्व्हिसमध्ये येईल. एनी लीज
एनी लीज लेटिंग आउट ऑफ द बिल्डिंग. लँड झालं असं बिल्डिंग आहे. आता बिल्डिंग कमर्शियल असो, इंडस्ट्रियल असो, रेसिडेन्शियल कॉम्प्लेक्स असो. आता एक हॉटेल आहे, त्या हॉटेलमध्ये काही कामगार काम करतात. ओके, काही कामगार काम करतात. ते कामगार काय इथे लोकली इथले नाही आहेत, ते वेगळ्या राज्यामध्ये इथे नोकरी करता आले. त्या हॉटेल मालकाने काय सांगितलं, बघा तुम्ही आमच्याकडे कामाला राहा, तुम्हाला मी राहण्याची व्यवस्था, माझ्याकडे एक 20-25 फ्लॅटमध्ये मी माझ्या कामगाराची राहण्याची व्यवस्था केलेली आहे. एकेका फ्लॅटमध्ये 4-5 लोक राहतात. तर त्याकडे 70-80-100 कामगार ठेवण्याकरता त्यांनी असे 20-25 फ्लॅट भाड्याने घेतलेले आहेत आणि तिकडे तो या कामगारांना ठेवतो. ओके, लक्षात घ्या. एक काय कमर्शियल आहे, त्याचं हॉटेल आहे, ही कमर्शियल जागा झाली. इंडस्ट्री, जिकडे इंडस्ट्रियल एरिया असतो, जिकडे मॅन्युफॅक्चरिंग वगैरे होतं, केमिकल वगैरे आकाशामध्ये सोडलं जातं, ते काय शहरामध्ये होत नाही. इंडस्ट्रियल वेगळा एरिया आहे. मग जो बिझनेस पर्पज जागा वापरली जाते ती कमर्शियल आहे, फॅक्टरी असेल तर इंडस्ट्रियल आहे, आणि असा कामगारांना राहायला वगैरे जागा असेल ती जागा कुठे असते, शहरामध्ये असते, रेसिडेन्शियल कॉम्प्लेक्समध्ये असतं. आता हे जे लीज, हे लेटिंग आउट, बिल्डिंग भाड्याने घेणं किंवा फ्लॅट भाड्याने घेणं, हे जर बिझनेस पर्पज आहे और बिझनेस और कॉमर्स, आयदर होलली संपूर्ण बिल्डिंग घेतली किंवा बिल्डिंगचा काही भाग घेतला, होलली और पार्टली, हे काय असेल, सप्लाय ऑफ सर्व्हिस असेल. हे सप्लाय ऑफ सर्व्हिस असेल. आता ज्या वेळेस आपण रिव्हर्स चार्ज बघू तेव्हा त्यामध्ये असं आहे की जर एम्प्लॉईजला राहण्याकरता जागा भाड्याने घेतली, असं भाड्याचं घर आहे, असं भाड्याचं घर आहे, त्याच्यावरती GST लागत नाही. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही एक्झम्पशन बघाल त्यावेळेस त्यामध्ये अशी एंट्री आहे की एखाद्या व्यक्तीची, आता मी जवळजवळ एक 2001 पासून 2020 पर्यंत 20 वर्ष मी एका फ्लॅटमध्ये राहत होतो. तर ती बिल्डिंग डेव्हलपमेंटला गेली. तर त्या माणसाचे त्यांचा फॅमिली बिझनेस हाच आहे की विकत घ्यायची जागा आणि भाड्याने द्यायची. त्यांची जवळजवळ 20-25 प्रॉपर्टी भाड्याने दिलेल्या आहेत त्यांनी. तर त्यांचं जे इयरली तुम्ही टर्नओव्हर बघाल तो 20 लाखाच्या पुढे जाईल. लक्षात घ्या. जर एकाच व्यक्तीच्या नावाने सगळे फ्लॅट असतील तर काय होईल, मग आता हळू त्यांनी काय केलं की ते त्यांच्या वडिलांनी सगळ्या मुलांच्या नावावरती ते फ्लॅट केले. याचा टर्नओव्हर एखाद्याचा 20 लाख असेल, एखाद्याचा नसेल, पण त्यांचा बिझनेस असा आहे की ते घर भाड्याने देतात. तर हे सप्लाय ऑफ सर्व्हिस आहे की नाही, ते सप्लाय ऑफ सर्व्हिस असेल आणि जर ॲग्रिगेट टर्नओव्हर एक्सीड होतो तर ही सर्व्हिस आहे, बिल्डिंग भाड्याने देणारी सर्व्हिस आहे. पण जर ती एक्झाम्प्ट नसेल तर टॅक्सेबल होईल. सगळ्यात पहिले हे बघू आपण की ही ॲक्टिव्हिटी शेड्यूल 3 मधली आहे का, तर नाही आहे. मग ही ॲक्टिव्हिटी एक्झाम्प्ट होईल का, जर एक्झाम्प्ट नाही तर टॅक्सेबल होईल. बघा मी काय म्हणतोय, ही एंट्री नंबर 12 आहे. ही एंट्री नंबर 12 आहे. ह्यात काय दिलं आहे, सर्व्हिसेस बाय, हे मी तुम्हाला एक्झम्पशनमधलं काढलेलं आहे. एक्झम्पशनमध्ये एंट्री नंबर 12 आहे की सर्व्हिसेस बाय वे ऑफ रेंटिंग ऑफ रेसिडेन्शियल ड्वेलिंग फॉर यूज ॲज रेसिडन्स. ओके, एक्सेप्ट वेअर द रेसिडेन्शियल ड्वेलिंग इज रेंटेड टू अ रजिस्टर्ड पर्सन. म्हणजे जर त्या हॉटेल मालकाने जर त्याच्या कामगारांकरता एखादी बिल्डिंगमधला फ्लॅट जर भाड्याने घेतला असेल तर तो एक्झाम्प्ट होत नाही, कारण ते भाडं तो त्याच्या बिझनेसमध्ये कामगारांना राहण्याचा खर्च म्हणून ती बिल्डिंग घेतली आहे, त्यात तो खर्च म्हणून दाखवतो. जर दाखवत असेल तर मग हे टॅक्सेबल होईल. सर्व्हिसेस बाय वे ऑफ रेंटिंग ऑफ रेसिडेन्शियल ड्वेलिंग फॉर यूज ॲज रेसिडन्स, राहण्याची जागा राहण्याकरता वापरली जाते तर ती एक्झाम्प्ट आहे. पण वेअर, जिथे रेसिडेन्शियल ड्वेलिंग इज रेंटेड टू अ रजिस्टर्ड पर्सन, ते हॉटेल घेतलं आहे, मग हॉटेल ते प्रोप्रायटरशिप असो, पार्टनरशिप असो, काही असो, जर ते बिझनेस पर्पज वापरत असतील. आणि दुसरं, जर एखादा व्यक्ती प्रोप्रायटर आहे
आणि तो स्वतःच्या फॅमिलीच्या राहण्याकरता वापरतो, बिझनेस करता वापरत नाही. ते काय म्हटलंय, वेअर द रेसिडेन्शियल ड्वेलिंग इज रेंटेड टू रेजिस्टर्ड पर्सन. म्हणजे जर का हॉटेल समजा अशा व्यक्तीचं आहे की जो त्याचा मालक आहे पण तो जागा भाड्याने घेतो, कशा करता, स्वतःच्या फॅमिली करता, तर तो मालक रजिस्टर आहे GST मध्ये. पण खाली काय म्हटले बघा, फॉर द पर्पज ऑफ एक्झम्पशन अंडर दिस एंट्री शॅल कव्हर सर्व्हिस बाय वे ऑफ रेंटिंग ऑफ रेसिडेन्शियल ड्वेलिंग टू रजिस्टर्ड पर्सन वेअर जिथे द रजिस्टर्ड पर्सन इज प्रोप्रायटर ऑफ अ प्रोप्रायटरशिप कन्सर्न अँड रेंट द रेसिडेन्शियल ड्वेलिंग इन हिज पर्सनल कॅपॅसिटी ओन रेसिडेन्स. जर स्वतःकरता वापरत असेल तर एक्झम्पशन आहे, पण बिझनेस पर्पज वापरत असेल, सच रेंटिंग इज ऑन हिज ओन अकाउंट अँड नॉट दॅट ऑफ द प्रोप्रायटरशिप कन्सर्न. म्हणजे तो बिझनेससाठी वापरत नाहीये, जो बिझनेस म्हणजे खर्च म्हणून दाखवत नाहीये त्या घराचा, तर त्याला एक्झम्पशन मिळेल. पण जर बिझनेस पर्पज वापरत असेल, तो बिझनेसचा खर्च म्हणून दाखवत असेल, तर त्याला एक्सेप्शन टाकलंय. आणि हे 13 जुलै 2020 पासून आलं. म्हणजे सगळ्यात पहिले काय आलं, हे सप्लाय ऑफ सर्व्हिस आहे, म्हणून ह्याचं एक्झम्पशन तुम्हाला बघायला लागतं. कुठे एक्झम्पशन नोटिफिकेशन, गुड्सचं वेगळं आहे, सर्व्हिसचं वेगळं आहे. कुठले गुड्स एक्झम्प्ट आहे याचं नोटिफिकेशन वेगळं आहे, आणि कुठले सर्व्हिस एक्झम्प्ट आहेत याचं नोटिफिकेशन वेगळं आहे. मग आपल्याला त्यात बघायला लागतं. तुमच्यासमोर जेव्हा एखादी ॲक्टिव्हिटी येईल तेव्हा तुम्हाला हे बघायला लागतं की शेड्यूल 3 मध्ये ॲक्टिव्हिटी येते काही नाही आहे. मग हे सप्लाय गुड्सचं आहे का सर्व्हिसचं आहे हे क्लिअर झाल्यानंतर मग तुम्ही हे बघाल की मग तो गुड्स किंवा ती सर्व्हिस ही एक्झाम तर नाही आहे. जर एक्झाम नसेल तर मग टॅक्सेबल असेल. आता ज्यावेळेस मला हे कळलं की आता हे सर्व्हिस राहण्याची जागा, तर मी त्याविषयी काय एक्झम्पशन आहे काय किंवा शोधायला जाईन, तेव्हा मला हे सापडेल, अरे हे एक्झम्पशन या प्रकारे आहे, एक्झम्पशन आहे पण ते कंडिशनल आहे. राहण्याची जागा राहण्याकरता वापरली जात असेल तर ती एक्झम्प्ट आहे. पण एक्सेप्ट काय म्हटलंय, जर रजिस्टर्ड पर्सन ती जागा राहण्याची वापरत असेल, एखादी पार्टनरशिप फर्म किंवा कंपनी असेल, तर ते आपल्या कामगारांकरता जागा वापरायला देतात, तर तिथे त्यांना एक्झम्पशन ॲप्लिकेबल नाही. प्रश्न उरला प्रोप्रायटरचा. जर प्रोप्रायटरशिप असेल आणि तो पण स्वतःकरता वापरत असेल, फॅमिलीकरता वापरत असेल, तर त्याला एक्झम्पशन मिळेल, अदरवाईज नाही मिळत. तुम्हाला असं बघावं लागतं. तुम्ही एखाद्या ऑडिटला गेलात, तुम्ही विचारलं, मग ते लोक सांगतात की इथे एक्झम्पशन आहे म्हणून मी असं केलं आहे, हे असं आहे. मग तुम्ही विचारा त्यांना, तुम्हाला पटकन त्याने व्यक्ती बोलल्यावर तुम्हाला कळलं तर ठीक आहे, अदरवाईज तुम्ही कुठल्या एंट्रीत आहे, मग ह्या एंट्रीत आहे, मग त्याप्रमाणे तुम्ही नोंद करणार. मग तुम्ही चेक करणार बा हा पॉईंट काढला आहे, मग त्याचं एक्सप्लेनेशन बरोबर आहे की नाही. आलं लक्षात. हे तुम्हाला एकदा बेसिक गोष्टी तुम्हाला कळायला लागल्या का हळूहळू तुम्ही काय करता त्यातनं मग शिकत जाता. म्हणून मी हा पॉईंट तुम्हाला दाखवला होता की ज्या वेळेस तिकडे आलं तेव्हा ही आपली ॲक्टिव्हिटी आहे की जागा भाड्याने दिली आहे, कमर्शियल रेसिडेन्शियल, तर ती काय सप्लाय ऑफ सर्व्हिस आहे. मग सप्लाय ऑफ सर्व्हिस क्लिअर झाल्यानंतर मग मी काय शोधलं की त्याच्याविषयी काय एक्झम्पशन आहे का. लीज टेनन्सी ऑफ लँड किंवा लीज ऑर लेटिंग आउट ऑफ बिल्डिंग. मग बिल्डिंग कमर्शियल इंडस्ट्रियल रेसिडेन्शियल कुठले पण असो सप्लाय ऑफ सर्व्हिसमध्ये येते. ट्रीटमेंट ऑर प्रोसेस. ट्रीटमेंट ऑर प्रोसेस, एनी ट्रीटमेंट ऑर प्रोसेस विच इज अप्लाइड टू दुसऱ्यांच्या गुड्सवर जेव्हा अप्लाय केली जाते तेव्हा ती सप्लाय ऑफ सर्व्हिसमध्ये येते. चहा ग्लास हाऊस सेंड देअर ग्लास टू मेहता टूल्स फॉर हीट ट्रीटमेंट to produce tempered glass. The heat treatment done by Mehta Tools is a supply of service. आता तुम्ही चष्मा बघता, त्याची जी काचा असतात ना, ती चष्मे दुकानामध्ये एका व्यक्ती म्हणजे कुठं ना कुठं आणतात. मग त्याच्यावरती त्याला ज्या प्रकारे अँटीग्लेअर पाहिजे, वेगवेगळ्या प्रकारचं प्रोसेसिंग पाहिजे, ती करणारे वेगळे लोक आहेत. ते तेवढंच काम करतात. त्यांच्याकडे अशा मशीन्स आहेत. त्या मशीन्सवरती काय होतं, त्या चष्म्याला
ते प्रोटेक्शन देण्याची जी प्रोसेस आहे त्याच्या खालून वरून ते दिलं जातं, म्हणजे आतमध्ये लाईट जाऊ नये, अँटी ग्लेअर वगैरे जे काय असेल ती प्रोसेस ते लोक करतात. मग हे काय होईल, ही ट्रीटमेंट आहे ना किंवा एक प्रोसेस आहे ना, येस ऑर नो. मग ही सप्लाय ऑफ सर्व्हिस होईल. ती वस्तूच राहते, पण त्या वस्तूची गुणवत्ता बदलते. लक्षात घ्या. तेव्हा आपण काय म्हणणार, सप्लाय ऑफ सर्व्हिस. ट्रीटमेंट किंवा प्रोसेसचा अर्थ काय होतो, काहीतरी केल्यामुळे त्याची गुणवत्ता बदलते, त्याची इफिशियन्सीमध्ये काहीतरी फरक पडतो. ट्रीटमेंट और प्रोसेस अप्लाइड ऑन अनदर पर्सन्स गुड्स, हे सप्लाय ऑफ सर्व्हिस. ट्रान्सफर ऑफ बिझनेस असेट. आता इथे बघा, ट्रान्सफर ऑफ बिझनेस असेट त्यांनी घेतले. त्यामध्ये जिथे गुड्स, जी बॅलन्स शीट जी असते तिकडे असेटची रेकॉर्ड होतो, किती असेट आहे. वेअर गुड्स फॉर्मिंग पार्ट ऑफ द असेट ऑफ अ बिझनेसेस आर ट्रान्सफर्ड और डिस्पोज बाय और अंडर द डायरेक्शन ऑफ द पर्सन carrying on the business as no longer to form part of those assets. Such transfer of disposal is supply of goods by the person. जसं 10 मोबाईल स्टॉकमध्ये आहेत आणि त्या व्यक्तीने त्यातला एक मोबाईल स्वतःच्या फॅमिलीकरता ट्रान्सफर केला, किंवा कम्प्युटरचा स्पीड कमी झाला तर आपण नवीन कम्प्युटर घेऊ आणि जुना कम्प्युटर एखाद्या चॅरिटेबल ट्रस्टला किंवा शाळेला वगैरे देऊन टाकू. हे जे ट्रान्सफर आहे, ज्यावेळेस हे गुड तिथनं बिझनेसच्या असेटमध्ये रेकॉर्ड केले होते, ते ट्रान्सफर केले गेले. आर ट्रान्सफर्ड और डिस्पोज बाय और अंडर डायरेक्शन ऑफ द पर्सन जो बिझनेस कॅरी करतोय, चालवतोय. नो लॉंगर टू फॉर्म पार्ट ऑफ दोज असेट. हे जे ट्रान्सफर ऑफ किंवा डिस्पोजल आहे ते सप्लाय ऑफ गुड्स आहे. हे सप्लाय ऑफ गुड्स आहे. आता एक्झाम्पल बघा, जसं जनता बँक, जनता कोऑपरेटिव्ह बँक डिस्पोजेस इट्स यूज कम्प्युटर फॉर ₹500 बाय गिविंग इट टू अ चॅरिटेबल ऑर्गनायझेशन. एम्प्लॉयला देतील, अशा प्रकारे एखाद्या ट्रस्टला देतील. हे जे डिस्पोजल ऑफ कम्प्युटर आहे हे सप्लाय ऑफ गुड्स आहे. आपण एक शेड्यूल 1 मध्ये एंट्री बघितली, एंट्री पहिली त्याची बघितली, पहिला पॅरा बघितला. त्यात काय होतं, कन्सिडरिंग जरी नसेल तरी पण ते सप्लायमध्ये येतं. मग अशा प्रकारे असेट ट्रान्सफर केली, कन्सिडरेशन असो वगैरे नसो, सप्लाय ऑफ गुड्स आहे. द रजिस्टर रिटेलर इज इन द बिझनेस ऑफ सप्लाइंग मिनरल वॉटर. आता मिनरल वॉटर हे आपण असेट, कुठली असेट आहे, हे त्याची स्टॉक इन ट्रेड आहे, फिक्स असेट नाही आहे. हिज फॅमिली इज कन्झ्युमिंग 100 बॉटल्स ऑफ मिनरल वॉटर रेग्युलर एव्हरी मंथ. आता हे डिस्पोजल ऑफ द मिनरल वॉटर आहे या फॅमिलीनुसार, हे काय सप्लाय ऑफ गुड्स आहे. आणि हे सब्जेक्ट टू GST होतं, आपण काल बघितलं, पॅराबलमध्ये बघितलं ना. कुठलीही असेट ट्रान्सफर केली विदाउट कन्सिडरेशन जरी आपण ट्रान्सफर केली, मी कालही बोलतो ना, हे एकतर त्यांनी ITC घ्यायला नाही पाहिजे, किंवा जर ITC घेतला असेल आणि त्यांनी जर स्टॉक ट्रान्सफर केला अशा प्रकारे पर्सनल यूज करता, तर मग ते सप्लाय ऑफ गुड्स आहे. आणि सप्लाय ऑफ गुड्स आहे तर मग ते सब्जेक्ट टू GST होणार. स्टार फर्निचर एंटरप्राइज अ सोल प्रोप्रायटर इज इन द बिझनेस ऑफ सेलिंग फर्निचर. आता काय केलं त्यांनी, इट्स ओनर टूक, स्टार फर्निचरचा ओनर जो आहे त्यांनी अ सेट ऑफ फर्निचर टू फर्निश द बेडरूम परमनंटली. त्याने त्याच्या बेडरूमसाठी फर्निचर घेऊन गेला तो. हे जे ट्रान्सफर ऑफ फर्निचर आहे ओनरने जे केलं आहे की वेदर ऑर नॉट फॉर अ कन्सिडरेशन इज अ सप्लाय ऑफ गुड्स अँड सब्जेक्ट टू GST. ओके, मी हा पॉईंट कालही क्लिअर केला. फक्त इथे काय आलं आता की हे सप्लाय ऑफ गुड्स आहे. आता इथे जी असेट होती कंपनीची किंवा त्या बिझनेसची, ही परमनंटली काय झाली, बिझनेसच्या बाहेर गेली. ओके. आता दुसरं बघा इथे काय, वेअर, जिथे बाय और अंडर द डायरेक्शन ऑफ अ पर्सन कॅरिंग ऑन अ बिझनेस गुड्स हेड और यूज फॉर द पर्पजेस ऑफ द बिझनेस आर. जे गुड्स वापरले जातात बिझनेस करतात, काय केलं गेलं इकडे, आर पुट टू एनी प्रायव्हेट यूज. जे गुड्स आहेत ते प्रायव्हेट यूज करत दिले गेले. यूज
आर यूज ऑर मेड अवेलेबल टू एनी पर्सन फॉर यूज, प्रायव्हेट यूज किंवा एखाद्या व्यक्तीला वापरायला दिले फॉर एनी पर्पज अदर दॅन अ पर्पज ऑफ द बिझनेस द युसेज ऑर मेकिंग अवेलेबल ऑफ सच गुड्स इज अ सप्लाय ऑफ सर्व्हिस. आता ह्याच्यावरती बघा कसं आहे, हे त्यांनी केलं असं. समजा तुमचा एखादा बिझनेस आहे की तुम्ही चेअर भाड्याने देता. ओके, आता तुमचे कोण नातेवाईक असतील, तुम्ही त्यांना चेअर अशा प्रकारे वापरायला दिल्या, उपलब्ध करून दिल्या, तर ह्याचा अर्थ काय होतो, हे सप्लाय सर्व्हिस आहे. म्हणजे हे सप्लायमध्ये येतं आणि हे सप्लाय सर्व्हिसमध्ये येतं. पहिल्या क्लॉजमध्ये कसं होतं की त्यांनी जे काही कन्झम्पशन केलं, इथे इनवर्ड किती झालं आणि आउटवर्ड किती झालं यातून काहीतरी टॅक्स दिला नाही सिद्ध होतं. पण इथे या केसमध्ये ज्यावेळेस कुठलेही गुड्स एका जागेवरनं दुसऱ्या जागी ज्यावेळेस पाठवले जातात आणि त्या गुड्सची किंमत जर CGST ॲक्टमध्ये 50,000 आहे पण AGST ॲक्टमध्ये 1 लाख, जे 1 लाखाच्या आतमध्ये असेल तर EV बिलची गरज नाही. जर सप्लाय होत नसेल तर डिलिव्हरी चलन बनवायला लागतं. सप्लाय नसेल तर डिलिव्हरी चलन बनवायला लागतं की या गुड्स आम्ही घेऊन चाललो आहे, कुठं ना कुठे चालले. आता ते गुड्स कोणाला प्रायव्हेटली वापरायला दिलेत, उपलब्ध करून दिलेत, ह्याचा कुठला तरी पुरावा गव्हर्नमेंटला मिळणार आहे, सरकारला मिळणार आहे, डिपार्टमेंटला मिळणार आहे? नाही मिळणार. जर मिळाला की तुम्ही वापरायला दिला होता अशा प्रकारे गुड्स उपलब्ध करून, जे बिझनेसचे गुड्स आहेत ते तुम्ही कोणाला प्रायव्हेटली यूज करायला दिले, वापरायला दिले, उपलब्ध करून दिले, तर मग हे सप्लाय ऑफ सर्व्हिस होईल. सप्लाय आहे तर GST आहे. समजलं ना काय? आता एखाद्याने दुसऱ्याला काहीतरी त्याला तेवढी दोस्ती आहे, मैत्री आहे किंवा त्याकडे वेगळा फायदा आहे म्हणून वापरायला दिले असतील तर पैसे नाही घेणार. पण ते सिद्ध होऊ शकत नाही. त्याच्यावरती तुम्हाला नोटीस काढून बाबा डिमांड, हे तुम्ही असे वापरायला दिले, आम्हाला पैसे द्या, नाही प्रूव्ह होऊ शकत. हा सप्लाय झाला आहे प्रूव्ह होऊ शकत नाही. गुड्सच्या केसमध्ये लगेच प्रूव्ह होईल की तुम्ही स्टॉक घेतला किती आणि विकला किती. मग तो म्हणेल मी दर महिन्याला एवढा बॉटल घरी घेऊन जातो आणि त्यामुळे तेवढा कमी विकल्या जातात. मग तेवढा RTC तुम्ही रिवर्स करायला पाहिजे. मग तुम्ही सांगा की तुम्ही पर्सनल यूज करतात ते गुड्स घेतलेत, त्याचा RTC तुम्हाला अलाव नाही आहे. आणि जर तुम्ही तो अलाव तुम्ही घेऊन जाता, RTC घेताय, तर तुम्हाला आउटपुट टॅक्स द्यायला लागेल. ओके, इथे काय होतं, गुड्स बाहेर गेले तर सप्लाय ऑफ गुड्स आहेत. मग तो विको किंवा स्वतः करता वापरो किंवा कोणाला फुकट देऊ, गुड्स बाहेर गेले की नाही तर हे सप्लाय ऑफ गुड्स होणार आहे. आणि दुसरी केसमध्ये जर डायरेक्शन कोणी दिलं, ज्याचा बिझनेस आहे तो ठरवतो की हा गुड्स तुम्ही घेऊन जा, वापरायला घेऊन जा. मग तो प्रायव्हेट यूज म्हणा त्याला, किंवा आर यूज ऑर मेड अवेलेबल टू एनी पर्सन फॉर यूज. आता जर त्यांनी बिझनेस पर्पज दिले असतील तर तो GST घेणारच आहे. पण उद्देश काय, फॉर एनी पर्पज अदर दॅन अ पर्पज ऑफ द बिझनेस द युसेज ऑर मेकिंग अवेलेबल ऑफ सच गुड्स इज अ सप्लाय ऑफ सर्व्हिस. Rameshwar Enterprise is a supplier of tent. The company lends a few tent to its manager for his son's wedding. The private usage of the tent by the manager, with or without consideration, is deemed as supply of service by the company to him. Mr. Yogi gives generator sets on rental basis to various customers. He gives a generator set to his brother-in-law for a period of 1 month in January. On the occasion of some function in the home of his brother-in-law, and thereafter generator brought back to the showroom. जनरेटर दिले काही इव्हेंटला आणि नंतर परत घेतले. तर ही जी ॲक्टिव्हिटी आहे ती उपलब्ध करून दिले. जनरेटर सेट प्रायव्हेट यूज करता, कोणा करता, ब्रदर इन लॉ करता, ते हे सप्लाय ऑफ सर्व्हिसमध्ये येईल. ओके, आता पुढे बघा काय, वेअर एनी पर्सन
सीजेस म्हणजे बंद केलं, स्टॉप केलं. टू बी अ टॅक्सेबल पर्सन म्हणजे त्याने काय केलं, रजिस्ट्रेशन कॅन्सल केलं. जेव्हा एखादा व्यक्ती जो GSTमध्ये रजिस्ट्रेशन घेतो आणि तो आपलं रजिस्ट्रेशन कॅन्सल करतो, एनी गुड्स, काही गुड्स त्याच्या स्टॉकमध्ये उरले आहेत, एनी गुड्स फॉर्मिंग पार्ट ऑफ द असेट ऑफ एनी बिझनेस कॅरीड ऑन बाय हिम शॅल बी डीम टू बी सप्लायड बाय हिम. आता मी जेव्हा तुम्हाला रजिस्ट्रेशन सांगितलं कॅन्सलेशन होतं त्यावेळेस पण हा पॉईंट सांगितला होता. रजिस्ट्रेशनमध्ये पण (29.3) इफेक्ट ऑफ कॅन्सलेशन काय, इफेक्ट ऑफ कॅन्सलेशन 29.3 रजिस्ट्रेशन जर कॅन्सल केलं तर याचा अर्थ हा नाही आहे की लायबिलिटीवरती काय परिणाम होणार नाही. लायबिलिटी जी आहे द्यायची आहे त्याला. एका ॲक्टमध्ये कॅन्सल केलं, दुसऱ्या ॲक्टमध्ये कॅन्सल केलं तर मानलं जाईल. आणि तिसरं काय होतं, ऑन कॅन्सलेशन एव्हरी रजिस्टर्ड पर्सन त्याच्याकडे स्टॉकमध्ये जे गुड्स असतील, एक असतील इनपुट्स आणि दुसरे असतील कॅपिटल गुड्स, तर हे त्यांनी सप्लाय केले असं समजलं जाईल. जे गुड स्टॉकमध्ये आहेत हे सप्लाय केलं असं समजलं जाईल. आणि एक बघितलं जाईल की ITC किती आहे आणि गुड्स विकून किती रुपये मिळाले असते, यातलं हायर जे आहे ही त्याची लायबिलिटी असेल. नंबर ज्यावेळेस तो कॅन्सल करेल तेव्हा त्याला ही लायबिलिटी पे करायची. आणि कॅपिटल गुड्स असतील तर कॅपिटल गुड्स करता मग सेक्शन 18 सबसेक्शन 6 आणि त्याचा रूल जो आहे 44 हा विचारात घेऊन त्याची कॅपिटल गुडची लायबिलिटी किती येईल ही त्याला पे करायची असते. हे कुठं दिलं आहे, 29.5 29.5 दिलं आहे. आणि त्याप्रमाणे इथे काय दिसतंय आता की ज्या वेळेस तो नंबर कॅन्सल करतो मानले जाईल तो डीम सप्लाय आहे. जे गुड स्टॉकमध्ये आहेत, गुड्स फॉर्मिंग पार्ट ऑफ द असेटचा अर्थ काय होतो, गुड स्टॉकमध्ये आहेत. इन द कोर्स ऑर पर्टनन्स ऑफ बिझनेस इमिजिएटली, कधी बिफोर द सीजेस टू बी अ टॅक्सेबल पर्सन, जेव्हा तो नंबर कॅन्सल करेल त्यावेळेस सप्लाय झाला असं मानलं जाईल. आणि 29.5 प्रमाणे त्याची जी लायबिलिटी बनते ती त्याला देणं आहे, तिकडे दिलेलंच आहे 29.5 प्रमाणे. आणि इथे पण क्लिअर केलं आहे की तो सप्लाय ऑफ गुड्स आहे. अनलेस काय म्हटलं बघा आता, अनलेस जर एखादा बिझनेस एखादा व्यक्ती बंद करतो पण दुसरा व्यक्ती पुढे कंटिन्यू करतो. समजा एक व्यक्ती त्याचं एज झालं आहे आणि त्याची मुलं वेगळ्या बिझनेसमध्ये आहेत, मग तो आपला बिझनेस दुसऱ्या एखाद्या व्यक्तीला ट्रान्सफर करतो. सपोज तो बिझनेस तुम्ही टेक ओव्हर केला संपूर्ण बिझनेस, तर हे जे तुमचं टेक ओव्हर करणं आहे याला म्हणतात ट्रान्सफर ॲज अ गोईंग कन्सर्न. याला काय म्हणतात, ट्रान्सफर ॲज अ गोईंग कन्सर्न म्हणतात. तो बिझनेस आहे, त्याचे कस्टमर तुम्हाला मिळतील, त्याचं जे गुडविल आहे तुम्हाला मिळेल, त्याचं चांगलं वाईट सगळं तुम्हाला मिळेल. पण तुम्हाला घेऊन फायदा तुम्ही घ्याल ना. आणि त्यांनी सांगितलं माझा बिझनेस, माझं नाव, माझी जागा, माझं फर्निचर, माझे कस्टमर, माझे एम्प्लॉई सगळे तुमची आजपासून. आणि तुम्ही 50 लाखाला तो बिझनेस टेक ओव्हर केला. या 50 लाखावर GST लागेल की नाही आता थोडा वेगळा विषय. तुम्ही जेव्हा एक बिझनेस टेक ओव्हर करता आणि तुम्ही त्याला 50 लाख रुपये दिले, तर ह्या 50 लाखावरती GST लागेल की नाही. आणि तुमचं हे जे ट्रान्झॅक्शन आहे की तुम्ही गोईंग म्हणजे संपूर्ण बिझनेस जर टेक ओव्हर केला तर ह्याला म्हणतात गोईंग कन्सर्न. हा जो शब्द आहे ना गोईंग कन्सर्न, एक्झम्पशनमध्ये एंट्री नंबर 2 आहे की सर्व्हिसेस बाय वे ऑफ ट्रान्सफर ऑफ अ गोईंग कन्सर्न ॲज अ होल ऑर अन इंडिपेंडेंट पार्ट देअर ऑफ. जसं बघा थम्सअप, तुम्ही त्याची हिस्ट्री ऐकाल, थम्सअप हे आता कोणाकडे आहे,
कोका कोलाकडे. अगोदर ते कोणाकडे होतं? पार्लेकडे होतं. थम्सअप हे पार्लेचा प्रोडक्ट आहे. म्हणजे तो वेगळा प्लांट होता. म्हणजे संपूर्ण बिझनेस किंवा इंडिपेंडंट पार्ट देर ऑफ जर टेक ओव्हर केला, त्याची जी काय अमाऊंट त्याला दिली गेली, तर ही जी जी ॲक्टिव्हिटी आहे ही सप्लाय ऑफ सर्व्हिसची आहे. की सगळं तुम्ही घेतलं तर हे सप्लाय ऑफ सर्व्हिस की तुम्ही हे टेक ओव्हर करा. आता ही जी ॲक्टिव्हिटी किंवा हे जे ट्रान्झॅक्शन आहे सप्लायचं, हे एक्झाम केलं आहे. सर्व्हिसेस बाय वे ऑफ ट्रान्सफर ऑफ अ गोईंग कन्सर्न ॲज अ होल ऑर अन इंडिपेंडंट पार्ट देअर ऑफ. आता हे दोन शब्द जे आहेत, गोईंग कन्सर्न, तुम्ही गुगल कराल तुम्हाला याविषयी आणखीन माहिती मिळेल. गोईंग कन्सर्न म्हणजे काय असतं? ट्रान्सफर ऑफ गोईंग कन्सर्न मीन्स देअर ऑफ अ बिझनेस, रनिंग बिझनेस. काय म्हटलं? रनिंग बिझनेस विच इज कपेबल ऑफ बिंग कॅरीड ऑन बाय द परचेसर. जो परचेस करणार आहे तो सक्षम आहे तो तो बिझनेस पुढे कंटिन्यू करायला, चालू बिझनेस आहे ॲज अन इंडिपेंडंट बिझनेस, बट शॅल नॉट कवर जो बंद पडला बिझनेस, अशा प्रकारे नाही. बट शॅल नॉट कवर मेअर ऑर प्रीडॉमिनंट ट्रान्सफर ऑफ अन ॲक्टिव्हिटी कंप्राइजिंग अ सर्व्हिस. ट्रान्सफर ऑफ बिझनेस फॉर अ लमसम कन्सिडरेशन commonly referred to as slum sale. What is slum sale? Is covered under this entry. Such sale of business as a whole will comprise comprehensive sale of immovable property, goods, transfer of unexecuted orders, employees, goodwill, सगळं. Since the transfer is a title, is not merely a transfer in the title of either the immovable property or goods, even both they may amount service and has thus been exempted. तो गुड्स, गुडविल सगळं घेतो. ज्यावेळेस हे सगळं घेतलं जातं, जसं रॉयल हॉटेल ग्रुप इज इन द बिझनेस ऑफ रनिंग अ चेन ऑफ रेस्टॉरंट, इट इंटेन्स टू सेल इट्स बिझनेस ॲज अ गोईंग कन्सर्न, इट वुड नॉट बी रिक्वायर्ड टू पे GST ऑन सच सेल ऑफ बिझनेस. संपूर्ण बिझनेस, चालू बिझनेस विकला तर ते ही जी ॲक्टिव्हिटी आहे ही ॲक्टिव्हिटी गोईंग कन्सर्नची सप्लाय ऑफ सर्व्हिसमध्ये येते आणि ती सर्व्हिस काय केली आहे, एंट्री नंबर 2 मध्ये एक्झाम केली आहे. पण तो बिझनेस चालू असणं गरजेचं आहे, रनिंग बिझनेस पाहिजे आणि परचेस करणारा तो पुढे कंटिन्यू करायला सक्षम असला पाहिजे. कळलं हे? आता परत मी येतो इथे आपण होतो. तो जर बिझनेस पुढे कंटिन्यू होणार असेल तर मग हे सप्लाय ऑफ गुड्स जे म्हटलं गेलं आहे तो कंटिन्यू पुढे करणार आहे. आता जर तो बिझनेस कंटिन्यू करेल तर जर इलेक्ट्रॉनिक क्रेडिट लेजरला काय क्रेडिट असेल तर ते पण ट्रान्सफर करण्याची तरतूद आहे. ते पण ट्रान्सफर करण्याची तरतूद आहे. एक वेगळा फॉर्म भरायला लागतो जर बिझनेस ट्रान्सफर केला. तुम्हाला मी लिंकिंग सांगतोय, हे तुम्हाला अवघड वाटतं का उपयोगी वाटतं? लक्षात घ्या. आता जर बिझनेस ट्रान्सफर केला तर काय केलं जातं या केसमध्ये? ITC ट्रान्सफर करता येतो. म्हणजे बिझनेस जर का इथे आपण आता सेल पॅन बदलणार ना तिकडे. समजा इथे बिझनेस सेल केला, मर्जर, अंमल कमिशन, डी मर्जर, लीज, ह्या केसमध्ये ओनरशिप चेंज होते म्हणजे पॅन बदलतो. त्यावेळेस काय होतं या केसमध्ये एक वेगळा फॉर्म दिला आहे रूल 41 प्रमाणे ITC 02. तो फॉर्म भरून जे क्रेडिट जो सेल करतोय त्याच्या क्रेडिट लेयरला असेल तो फॉर्म भरेल. त्यानंतर जसं आपण बघतो की GST 1 भरायला 2A येतं, त्यांनी फॉर्म भरला की मी त्याला बिझनेस ट्रान्सफर केला आहे, मग तो ॲक्सेप्ट करेल. तो ॲक्सेप्ट करेल मग तो ITC त्याकडे ट्रान्सफर. पहिला ह्यांनी फॉर्म भरला पाहिजे GST ITC 02. हा फॉर्म जेव्हा भरेल त्यानंतर पुढे काय होईल तो ट्रान्सफर होईल.
ITC 02 सेल, मर्जर, डीमर्जर, अमर्गेशन, लीज और ट्रान्सफर ऑफ बिझनेस. ओके, बिझनेस ट्रान्सफर झाला तर मग तो ITC ट्रान्सफर करतो. त्यामुळे जर बिझनेस ट्रान्सफर होतोय म्हणजे पुढे दुसरा व्यक्ती तो बिझनेस कंटिन्यू करणार आहे, मग त्यावेळेस अनलेस म्हटलंय मग इथे हे सप्लाय गुड्स, मग इथे डीम सप्लाय नाही. किंवा मग त्याचा कोण, द बिझनेस इज कॅरीड ऑन बाय अ पर्सनल रिप्रेझेंटेटिव्ह हु इज डीम टू बी अ टॅक्सेबल पर्सन, मग तो मानला जाईल की तो कंटिन्यू करणार. Mr. A is a GST registered shoe store owner. As his business has substantially reduced over the last year, he has decided to close the business and retire. At the time of deregistration, he has goods on hand valued rupees, stock rupees 5,000. मग हा जो 5,000चा स्टॉक जो आहे हा मानला जाईल की हा सप्लाय गुड्स आहे आणि हा सप्लाय त्यांनी केलेला आहे. ट्रान्सफर डिस्पोजल ऑफ बिझनेस असेट गुड्स आहे. डिरजिस्ट्रेशन जे स्टॉकमध्ये गुड्स आहेत हे सगळे सप्लाय गुड्स आहे, पण गुड्स प्रायव्हेट यूजला दिले, अवेलेबल करून दिले, नॉन बिझनेस पर्पज दिले, तर हे सगळं सप्लाय ऑफ सर्व्हिसमध्ये येतं. रेंटिंग ऑफ इम्युएबल प्रॉपर्टी, आता हे सप्लाय ऑफ सर्व्हिसमध्येच आहे, सप्लाय ऑफ सर्व्हिसमध्येच आहे. आता इथे बघा आपण एक मुद्दा अगोदर बघितला होता की लँड आणि बिल्डिंग, लँड आणि बिल्डिंग इम्युएबल प्रॉपर्टीज आहे ना, पण इथे त्यांनी परत तशाच प्रकारे दिलेला आहे की रेंटिंग ऑफ इम्युएबल प्रॉपर्टी हे सप्लाय ऑफ सर्व्हिसमध्ये येईल. इम्युएबल प्रॉपर्टी, आता जसं लँड आणि बिल्डिंग त्यांनी स्पेसिफिकली दिलं, पण एखादा प्लांट आहे, कंपनीचा प्लांट आहे, फॅक्टरी आहे, प्लांट आहे, हा जमिनीमध्ये त्याला सिमेंटचं वगैरे स्ट्रक्चर करून किंवा लोखंडी स्ट्रक्चर करून खाली ते फिट केला जातो. मोबाईल टॉवर्स आहेत, हे काय आहेत, हे लँड अँड बिल्डिंग नाही आहे ना, मग हे इम्युएबल आहे ना. इम्युएबल प्रॉपर्टी जर भाड्याने दिली, आपल्याला काय दिसतं, लँड आणि बिल्डिंग पटकन दिसतं, त्यांनी वेगळं दिलंच आहे. त्या व्यतिरिक्त कुठली जर का इम्युएबल प्रॉपर्टी असेल आणि जर ती भाड्याने दिली, जर ती वापरायला दिली, तर ती सप्लाय ऑफ सर्व्हिस आहे, रेंटिंग ऑफ इम्युएबल प्रॉपर्टी. मग ते घर, दुकान, फॅक्टरी आणि फॅक्टरीमधला प्लांट असेल तर मग काय होईल, सप्लाय ऑफ सर्व्हिसमध्ये येईल ते. कन्स्ट्रक्शन ऑफ कॉम्प्लेक्स बिल्डिंग सिव्हिल स्ट्रक्चर काय दिलं इकडे, द फॉलोइंग शॅल बी ट्रीटेड ॲज सप्लाय ऑफ सर्व्हिस, असं याचं हेडिंग आहे. त्यामध्ये मग हे ABCD दिलं त्यांनी. त्यामध्ये हे दिलं आहे की जर त्याला CC किंवा OC मिळाली नाही आहे तर हे सप्लाय ऑफ सर्व्हिस आहे. आणि कसली सर्व्हिस आहे, कन्स्ट्रक्शन ऑफ कॉम्प्लेक्स किंवा कन्स्ट्रक्शन ऑफ बिल्डिंग सिव्हिल स्ट्रक्चर और पार्ट देअर ऑफ. याचा पुढे उद्देश काय, इंटेंडेड फॉर सेल टू अ बायर होलली और पार्टली. पुढे कंप्लीट करून ते विकणार आहेत, ते विकण्यापूर्वी ते बुकिंग करतात, तेव्हा ती सप्लाय ऑफ सर्व्हिस आहे. CC मिळण्या अगोदर, आणि CC मिळाली खाली काय म्हटलं, एक्सेप्टचा अर्थ काय, अपवाद काय, जेव्हा जिथे द एंटायर कन्सिडरेशन हॅज बीन रिसिव्ड, संपूर्ण कन्सिडरेशन हे कधी मिळायला पाहिजे सप्लायरला, CC मिळाल्यानंतर किंवा OC मिळाल्यानंतर, तर ते सप्लाय ऑफ सर्व्हिस नाही आहे, मग शेड्यूल 3 मध्ये एंट्री होईल. नायदर सप्लाय ऑफ गुड्स नॉर सप्लाय ऑफ सर्व्हिस होईल. म्हणजे या केसमध्ये समजा बिफोर कंप्लिशन तुम्ही बुकिंग केलं, पहिले 40 लाख दिले, नंतर 20 लाख दिले, आणि मग CC मिळाल्यानंतर 20 लाख दिले, तर हे टोटल 80 लॅक्स हे टॅक्सेबल होते. 1 रुपया जरी पहिले दिला आणि नंतर बाकीची अमाऊंट नंतर दिली तरी पण संपूर्ण अमाऊंट टॅक्सेबल होईल. पण संपूर्ण अमाऊंट जर का बिल्डिंग CC किंवा OC आल्यानंतर दिली तर ही शेड्यूल 3 मध्ये एंट्री होईल. कारण शब्द काय दिला आहे, एक्सेप्ट वेअर द एंटायर कन्सिडरेशन, संपूर्ण कन्सिडरेशन हे CC मिळाल्यानंतर दिलेलं असेल तरच. सारे 2 शब्द आहेत पण त्याने अर्थ बदलतो. एंटायर कन्सिडरेशन, तुम्ही पार्ट जरी पहिलं दिलं कन्सिडरेशन तर संपूर्ण अमाऊंट टॅक्सेबल होईल.
जर तो व्यवहार टॅक्सेबल आहे तर असं होणार नाही की CC मिळण्याच्या अगोदर किती अमाऊंट दिली ती टॅक्सेबल, नंतर दिली. आपण काय बघतोय, ही ॲक्टिव्हिटी टॅक्सेबल आहे की नाही. जर संपूर्ण अमाऊंट ही CC मिळाल्यानंतर दिली तर सप्लायच नाही आहे. आणि पार्ट पेमेंट म्हणजे जो व्यवहार आहे, कन्स्ट्रक्शन चालू आहे, तुम्ही तेव्हा करता ट्रान्झॅक्शन, तर हे तुमचं ट्रान्झॅक्शन जे असेल हे टॅक्सेबल आहे, हे टॅक्सेबल आहे. पार्ट पेमेंट जरी केलेलं आहे CC मिळण्याच्या अगोदर तर संपूर्ण अमाऊंट टॅक्सेबल होते. आपण बघतो काय की आपली ॲक्टिव्हिटी ट्रान्झॅक्शन हे शेड्यूल 3चं नाही आहे ना, शेड्यूल 3चं नाही आहे, मग ते टॅक्सेबल होईल, मग संपूर्ण अमाऊंट टॅक्सेबल होईल. Entire consideration or any part of the consideration is received before issuance of CC किंवा OC. हे जे काय अगोदर आलंय त्यावेळेस पार्ट पेमेंट मिळाले, हे सप्लाय ऑफ सर्व्हिस आहे. सेक्शन 7(1)A रीड विथ शेड्यूल 2 पॅरा 5B. आणि आपण शेड्यूल 3 मध्ये काय बघितलं, एंटायर कन्सिडरेशन इज रिसिव्ड आफ्टर इश्युअन्स ऑफ कंप्लिशन सर्टिफिकेट वेअर रिक्वायर्ड बाय कंपनी ऑथॉरिटी आफ्टर इट्स किंवा आफ्टर इट ऑक्युपेशन विच इज अर्लियर नॉट अ सप्लाय ॲट ऑल. सच सप्लाय शॅल बी कन्सिडर्ड ॲज नायदर सप्लाय ऑफ गुड्स नॉर सप्लाय ऑफ सर्व्हिसेस. याकरता सेक्शन 7(2) रीड विथ पॅरा 3 शेड्यूल 3 पॅरा 5. शेड्यूल 3 पॅरा 5 जो सेक्शन 7 मध्ये 7(2) मध्ये सेक्शन 7 सबसेक्शन 2 मध्ये रीड विथ शेड्यूल 3 पॅरा 5. एंटर कन्सिडरेशन CC मिळाल्यानंतर आहे किंवा OC मिळाल्यानंतर आहे तर नायदर सप्लाय ऑफ गुड्स नॉर सप्लाय ऑफ सर्व्हिस आहे. पार्ट पेमेंटचं अगोदर केलं तर मग कन्स्ट्रक्शन ऑफ सर्व्हिस आहे, इंटेंडेड फॉर सेल बिफोर कम्प्लिशन. जर बुकिंग केलं तर कन्स्ट्रक्शन सर्व्हिस आहे. टेम्पररी ट्रान्सफर बघा, इथे काय दिलं आहे की जे ट्रान्झॅक्शन आहे त्यामध्ये काय, टेम्पररी ट्रान्सफर ऑर परमिटिंग द यूज और एन्जॉयमेंट ऑफ एनी इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट. इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट म्हणजे कॉपीराईट, पेटंट, ट्रेडमार्क, डिझाईन आणि एनी अदर सिमिलर राईट टू ॲन इंटँजिबल प्रॉपर्टी. आता हे जे आहे इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी, लक्षात घ्या, याला हे जे आहे याला मुव्हेबल प्रॉपर्टी म्हणतात, याला गुड समजलं. हे बॅलन्स शीटला रेकॉर्ड होतात. बॅलन्स शीट जी असते त्या बॅलन्स शीटला तुम्हाला कॉपीराईट, पेटंट, ट्रेडमार्क, डिझाईन याची व्हॅल्यू किती दिलेलं असतं. तुमच्याकडे पेटंट असतील तर तुम्ही त्याची पेटंटची व्हॅल्यू इथे रेकॉर्ड करू शकता, किती पेटंटची व्हॅल्यू आहे. आणि जर तुमच्याकडे काही पेटंट आहेत, मी तुम्हाला सांगितलं की X Limited allows the use of its patent process to Mr. Y against consideration ₹95 crore. ते पेटंट वापरायचे असतील तर 95 करोड रुपये तो घेतो. तर हे काय, पेटंट काय, इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी आहे आणि ती वापरायला दिली, परमिशन दिली, त्याचे चार्जेस घेतले. जर का परमनंटली ट्रान्सफर केलं तर माझ्या बॅलन्स शीटला आहे पेटंट, ते तुमच्या बॅलन्स शीटला येईल, सप्लाय गुड झालं. पण जेव्हा टेम्पररी ट्रान्सफर आहे तेव्हा तुम्हाला त्याचा वापर करायला परमिशन घेतलेली आहे तुम्ही माझ्याकडनं, तर ही सप्लाय ऑफ सर्व्हिस आहे. कॉपीराईट, पेटंट, ट्रेडमार्क, डिझाईन किंवा अशा प्रकारचे कुठला इंटँजिबल प्रॉपर्टी आहे, प्रॉपर्टी म्हणजे गुड्स आहे, ते वापरण्याचा अधिकार दुसऱ्याला दिला जातो, परमिशन दिली जाते, त्यावेळेस हे सप्लाय ऑफ सर्व्हिसमध्ये येतं. सप्लाय ऑफ सर्व्हिस केव्हा होईल, लक्षात घ्या, टेम्पररी ट्रान्सफर असलं पाहिजे, टेम्पररी ट्रान्सफर असलं पाहिजे किंवा परमिटिंग द यूज ऑर एन्जॉयमेंट ऑफ एनी इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट हे असले पाहिजे. परमनंट म्हणजे काय झालं, ओनरशिप ट्रान्सफर केली आणि ते गुड्स आहेत, मग सप्लाय ऑफ गुड्स होईल. आता बघा, बँकांमध्ये सगळ्या बँका कम्प्युटराईज झाल्या, इन्शुरन्स कंपनीज, बँक हे सगळे कम्प्युटराईज झाले की नाही. आता हे कम्प्युटराईज झाल्यावरती तिकडे सॉफ्टवेअर बनवलं गेलं. आता जे सॉफ्टवेअर बनवलं गेलं 1995, 96, 97ला ते आज चालतं आहे का. बँकांच्या वेगवेगळ्या इन्व्हेस्टमेंट स्कीम चेंज झाल्या, त्याप्रमाणे सॉफ्टवेअरमध्ये चेंजेस केले गेले. वेगवेगळे हाऊसिंग प्लॅन आणले गव्हर्नमेंटनी,
वेगवेगळ्या बँकांनी, त्याप्रमाणे ते चेंजेस केले गेले. आणि जसं डेव्हलपमेंट केलं जातं वेगवेगळ्या स्कीमप्रमाणे, वेगवेगळ्या बँकांच्या सॉफ्टवेअर डेव्हलप केलं, स्कीमप्रमाणे डिझाईन केलं गेलं, प्रोग्रामिंग केलं गेलं. मग त्याच्यामध्ये त्यांना गरजेप्रमाणे रिपोर्ट पाहिजे की बा या अमाऊंटचे लोन किती लोकांनी घेतले, या एरियामधल्या किती लोकांनी घेतले, या शहरामध्ये किती लोकांना लोन दिले, त्या ठिकाणी भूकंप झाला आणि काय बिल्डिंग कोसळल्या, ते बँकेचा रिपोर्ट पाहिजे. बा ह्या एरियामध्ये आपण कोणाला लोन दिलं आहे का, आपल्या एखादी बिल्डिंगमध्ये आपण कोणाला फ्लॅटमध्ये लोन दिलं आहे का, रेकॉर्ड काढा. त्यांना असे रिपोर्ट लागतात. मग त्याकरता असं प्रोग्रामिंग केलं जातं. तसं कस्टमायझेशन, ॲडॅप्टेशन, अपग्रेडेशन, इन्हान्समेंट, इम्प्लिमेंटेशन ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी सॉफ्टवेअर, हे काय सप्लाय ऑफ सर्व्हिस. Bank of India pays software development design and maintenance charges to software development company to design, maintain, develop, upgrade and banking software for various activities of bank. The transaction between software development company and BOI is a supply of service. और जसं GST पोर्टल्स आहे त्यांनी काय केलं, GST पोर्टल बनवलं, मग त्याचं डेव्हलपमेंट आहे, डिझाईन आहे, मग त्याचं प्रोग्रामिंग आहे, हे सगळं जे आहे इम्प्लिमेंटेशन ऑफ हे कशामुळे झालं आहे, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमुळे झालं आहे. हे सप्लाय ऑफ सर्व्हिस होईल. समजलं नाही. आता यात असं होतं परत एक की ज्यावेळेस सर्व्हिस म्हणून दिली जाते तेव्हा त्याला सर्व्हिस अकाउंट कोड येतो, सर्व्हिस अकाउंट कोड. पण काय की रेडीमेड सॉफ्टवेअर मिळतात. जसं तुम्हाला चेस शिकायचं, प्रॅक्टिस करायचं, तुम्ही चेसचं सॉफ्टवेअर घ्या, हे एक बनवलं जातं आणि तो रेडी प्रोग्राम सगळ्यांना विकला जातो. एक त्याला म्हणतात प्री पॅक कॅन्ड किंवा श्रिंक रॅप सॉफ्टवेअर म्हणतात त्याला. अशी सॉफ्टवेअर जी असतात ते सप्लाय ऑफ गुड्समध्ये येतात. त्याचा HSN कोड दिला आहे बघा, मी चेक करू शकता. ॲक्च्युली विषय इथे एवढाच आहे, इथला विषय एवढाच आहे. फक्त तुम्हाला मी एक्स्ट्रा माहिती देतोय की जिकडे सॉफ्टवेअर आहे डेव्हलपमेंट, डिझाईन, प्रोग्रामिंग हे वारंवार करावं लागतं आणि याच्यावरती त्यांना इन्हान्समेंट करायला लागते थ्रू इम्प्लिमेंटेशन ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी. हे सप्लाय ऑफ सर्व्हिस आहे. पण जिकडे सॉफ्टवेअर रेडी आहे आणि त्याच्याच CD कॉपीज हजारोनी लाखोनी काढल्या जातात आणि विकल्या जातात, त्यावेळेस ते सप्लाय ऑफ गुड्समध्ये येतं. जे जरी यातनं यांनी शेड्यूल 2 दिला असला तरी पण जे लोक काम करतात ना, कोणी विचारलं बा हे माझे ॲक्टिव्हिटी कशामध्ये घेऊ, मी सप्लाय ऑफ गुड्सला घेऊ, सप्लाय ऑफ सर्व्हिसला घेऊ, तर त्याकरता पण आणखीन अभ्यास करायला लागतो. कुठे कन्फ्युजन असेल तर मग इथे तुम्हाला एक सांगतो की कुठे काय क्लिअरिटीच नसेल, जर काय क्लिअरिटी नसेल की एखादी ॲक्टिव्हिटी किंवा एखादं ट्रान्झॅक्शन हे नक्की माझं सप्लाय ऑफ सर्व्हिस आहे, सप्लाय ऑफ गुड्स आहे, त्याचा टॅक्स रेट काय आहे, हे जर का क्लिअर होत नसेल तर त्यासाठी इथे बघा प्रोव्हिजन असेसमेंट आहे सेक्शन 60. यात तरतूद केली अशी की मला कळत नाही आहे की याच्यामध्ये व्हॅल्यू ऑफ सप्लाय काय असेल आणि याचा टॅक्स रेट काय असेल. हे जर मला क्लिअर नसेल तर टॅक्सपेअर कमिशनरकडे, प्रॉपर ऑफिसरकडे विचारू शकतो की मला तुम्ही सांगा, क्लिअरिटी द्या. आणि मग ते सांगतील की तुम्ही प्रोव्हिजनली अशा प्रकारे व्हॅल्यू घ्या आणि काय करा 18% रेट घ्या. आणि त्यानंतर त्याचा अभ्यास करून ते ॲक्च्युअलमध्ये त्याला सांगतील की रेट किती असेल, व्हॅल्यू काय असेल. यासाठी ही प्रोव्हिजन असेसमेंटचा ही तरतूद आहे. आलं लक्षात. त्यामुळे जिकडे जेवढी क्लिअरिटी आलेली आहे त्यावरती काम करणं शक्य नसेल तर मग प्रोव्हिजन असेसमेंटला जायला लागतं. प्रोव्हिजन असेसमेंट त्यासाठी केलेलं आहे. आणि आणखीन त्यातलं असं सेक्शन आहे, त्यातलं आणखीन एक सेक्शन असं आहे ॲडव्हान्स रुलिंग. ॲडव्हान्स रुलिंग हा अशा करता केला जातो की तुम्ही कधी विधिमंडळामध्ये चर्चा बघितली, त्यात जेव्हा ते जे कोण अध्यक्ष आहेत ते म्हणतात काहीतरी, तेव्हा त्यांना विचारलं तर तुम्ही जे बोलताय रुलिंग द्या, काय रुलिंग घ्यायचं. म्हणजे सभागृह चालवलं जाते त्याचे काय कायदे कानून आहेत ते रूलप्रमाणे चालवलं जातं. मग ज्या वेळेस ते सभागृह चालवत आहेत त्यांना रुलिंग विचारलं जातं की रुलिंग काय द्या.
तसं इथे ज्यावेळेस GST कायदा आहे, आपल्याकडे एखादी बाहेरची कंपनी आपल्याकडे प्लांट लावायचा असेल किंवा त्यांना एखादी काहीतरी ॲक्टिव्हिटी इंडियामध्ये करायची असेल तर त्यांच्याकरता ही तरतूद केली की तुम्ही पहिले विचारा की आम्हाला ही ॲक्टिव्हिटी करायची आहे, तर याच्यामध्ये GSTमध्ये रुलिंग द्या आम्हाला, काय किती टॅक्स लागेल, आमचं जी ॲक्टिव्हिटी आहे ती कशामध्ये येईल, कशा प्रकारे आम्हाला काम करायचं आहे. मग त्याकरता हे ॲप्लिकेशन देऊन हे केव्हा वापरायचं, ॲडव्हान्स रुलिंग काय आहे हे सांगितलं आहे आणि पुढे ॲप्लिकेशन फॉर ॲडव्हान्स रुलिंग हे दिलं आहे. ओके, म्हणजे तरीही जसं आता आपण बघतोय हे जेवढं गव्हर्नमेंटला, लॉ मेकरना, लॉ बनवताना जे वाटलं त्यांनी बनवलं आहे, पण तरीही क्लिअर नसेल तर एक तर ॲडव्हान्स रुलिंग आहे, एकदा का मी नंबर घेतला का मग मला टॅक्स भरायचा आहे तर मग प्रोव्हिजनल असेसमेंट आहे. प्रोव्हिजनल असेसमेंटने काय होतं की मी टॅक्स तर भरतोच आहे, पण कुठल्याही प्रकारे मला टॅक्स चोरी करायची नाही हे मी गव्हर्नमेंटला सांगतो, टॅक्स पेअर. आणि जर का मी टॅक्स 18% भरला आणि तो 12% भरायचा असेल तर मग 6% रिफंड मिळतो. आणि जर 18% भरला आणि 28% भरायला आला असं होत असेल तर मग वरची अमाऊंट टॅक्सची नंतर माझ्याकडनं भरून घेतली जाते, पण मला पेनल्टी लागत नाही. टॅक्स कमी दिला तर उर्वरित भरा, जास्त भरलेला रिफंड घ्या. पण इथे काय होतं, टॅक्स पेअर जेन्युइन आहे त्याची इमानदारी सिद्ध होते. त्याकरता काय प्रोव्हिजनल असेसमेंट आहे. मी हे मला 2 पॉईंट काय सांगितले की कशाकरता गरज आहे एवढं सगळं उहापोह करायची की सप्लाय गुड्स आहे, सप्लाय सर्व्हिस आहे. त्यांनी क्लिअर करून दिलं असलं तरी पण असे मॅटर आले तर मग त्याकरता त्यांनी वेगळी तरतूद केलेली आहे, एक ॲडव्हान्स रुलिंगची आणि दुसरं प्रोव्हिजनल असेसमेंटची. पुढे येतो मी. ब्रेक घेऊ का इथे, कंटिन्यू करू, संपवू. तर बघा इथे ॲग्रीइंग टू द ऑब्लिगेशन टू रिफ्रेन फ्रॉम अन ॲक्ट ऑर टू टॉलरेट अन ॲक्ट और सिच्युएशन और टू डू अन ॲक्ट. इथे हे जी ॲक्टिव्हिटी आहे ह्यात त्यांनी दिलं आहे, याच्यामध्ये बघा एक ॲग्रीइंग टू द ऑब्लिगेशन टू रिफ्रेन फ्रॉम अन ॲक्ट आहे, दुसरं ॲग्रीइंग टू द ऑब्लिगेशन टू टॉलरेट, सहन करणं. एक पहिलाचा ऑप्शन अर्थ काय होतो की काय करू नका या करा त्यांना तयार करणं, दुसऱ्या केसमध्ये सहन करणं, आणि तिसरी केस जी आहे ॲग्रीइंग टू द ऑब्लिगेशन टू डू अन ॲक्ट. 2 व्यक्तींमधला एक करार आहे की तुम्ही हे अशा प्रकारे करा, हे करू नका, किंवा तुम्ही सहन करा. आता तुमच्या घराच्या बाजूला एक हॉटेल झालं आणि तिथून धूर तुमच्या घरामध्ये जातो, तुम्ही त्यांना सांगितलं आम्ही लिगल कंप्लेंट करू, आणि त्यांनी मला सांगितलं की एक काम करा, आम्ही तुम्हाला दर महिन्याला 5,000 रुपये देऊ, सहन करा प्लीज. तुमच्या घरामध्ये एक्झॉस्ट फॅन लावा, धूर तुमच्या घरातून बाहेर जाईल, मग तुम्हाला खर्च येईल ना लाईट बिलाचा, 5,000 रुपये दर महिन्याला आमच्याकडनं घ्या, पण प्लीज तुम्ही लिगल कंप्लेंट करू नका. मग त्यांनी तुम्हाला हे 5,000 दिले तर ही ॲक्टिव्हिटी कसली आहे, तुम्ही सहन करताय, ही कसली आहे, सप्लाय ऑफ सर्व्हिस आहे. लक्षात, तो रिसिपिएंट झाला ना, तुम्ही त्याला सहन करताय, सर्व्हिस कोणी कोणाला दिली, तुम्हाला आम्ही सहन करतोय, आम्ही कंप्लेंट करू, मग तुम्ही त्रास सहन करा, तुम्हाला ते 5,000 द्यायला तयार आहे. ही सप्लाय ऑफ सर्व्हिस होईल. पैसे कोण देतोय, जो बेनिफिट घेतो ना तो पैसे देतो. त्यांनी तुम्ही सहन करताय म्हणून तुम्हाला तो काय सर्व्हिस द्या मला, आहे तुम्ही सहन करता ही सर्व्हिस द्या मला, म्हणून तुम्ही 5,000 घ्या. मी तुम्हाला जेव्हा पैसे देईन तेव्हा मी काय करतो, मला त्रास नको आहे, मला तुम्ही कंप्लेंट करायला नको आहे, ही सर्व्हिस द्या मला, तुम्ही सहन करा. तुमचा सप्लाय काय, सहन करणं हा सप्लाय तुमचा. ओके, आणि मी तुमच्याकडे दूर सोडत राहणार आणि तुम्ही तो सहन करताय. समजलं. अशा प्रकारची जी ट्रान्झॅक्शन्स असतात ही पण त्यांनी कव्हर केली. किंवा इथे पण काय means any act which binds a person of not to do or not doing a particular thing in a particular manner in a given circumstances. त्याला हे दिलं गेलं, हे तुम्ही करू नका, त्याला या करता तयार केलं गेलं. जसं आपण गुगलला सर्च करतो ना, तर तुम्ही ChatGPT मध्ये गेलात
आणि तिकडे हे वाक्य टाकलं की या वाक्याचा अर्थ काय तो सांगा, कशा करता केलं आहे, तर चॅट जीपीटी ह्याचा तुम्हाला रिझल्ट देतो. की एखादी तरतूद तुम्ही टाकली ना चॅट जीपीटीमध्ये, नवीन समजा एखादा अमेंडमेंट झाली आहे, हे कशा करता केलं आहे त्याचं एक्सप्लेनेशन खाली येतं की ही प्रोव्हिजन आहे, ही तरतूद आहे, ही या करता केली गेली हे सांगतो तो खाली. इंटरेस्टिंग आहे. गुगल तुम्हाला याविषयी माहिती देईल, पण माहितीचा अर्थ सांगण्याकरता एका माझ्या मित्राने मला एक असा कोट पाठवला की हा कोट आहे, ओशोंनी काहीतरी एक वाक्य म्हटलंय, तर ह्याचा अर्थ काय मला कळत नाहीये. मी काय केलं, ते फक्त चॅट जीपीटीमध्ये टाकलं. कुठल्या माहिती का, तुमच्याकडे जे व्हॉट्सअपला बघा वरती सर्च आहे बघा, व्हॉट्सअपमध्ये बघा तुम्ही, त्यात टाकून बघा. मी ते व्हॉट्सअपमध्ये टाकलं फक्त त्याने दिलेलं, आणि त्यात त्यांनी मला व्हॉट्सअपने उत्तर दिलं की त्याचा अर्थ काय, म्हणजे ओशो जे काय त्या वाक्याविषयी काय काय बोललेत आणि ते का बोलत होते. मी त्याला पाठवलं. तो इंटरेस्टिंग आहे. छोटा सगळीकडे तुम्हाला आता चॅट जीपीटीचा इफेक्ट मिळणार, ए आय टूल्सचा इफेक्ट मिळणार. ते ए आय टूल्स व्हॉट्सअपमध्ये आहे. व्हॉट्सअपमध्ये तिकडे सर्च म्हणून आहे, ते वापरून बघा. म्हणजे एखादं वाक्य आहे त्याचा तुम्हाला अर्थ पाहिजे असेल, हेच तुम्हाला कळलं. आपण कसं आहे, माहिती पाहिजे गुगलला बघतो, पण माहितीचा अर्थ जो आहे ना तो तुम्हाला ए आय टूल्समध्ये किंवा चॅट जीपीटीमध्ये शोधता येतो. नॉन कम्पीट ॲग्रीमेंट, जिथे वन पार्टी ॲग्रीज नॉट टू कम्पीट विथ द अदर पार्टी इन अ प्रॉडक्ट, सर्व्हिस और जॉग्राफिकल एरिया अगेन्स्ट अ कन्सिडरेशन पेड बाय अदर पार्टी. तर समजा बघा कसं आहे, एक मोबाईल कंपनी आहे, ते एका एरियामध्ये सर्व्हिस देते. की आपण बघा सिनेमात बघतो की जे गँगस्टर असतात, हा आमचा एरिया, तुम्ही इकडे यायचे नाही, तर तो एरिया आहे. समजलं ना. आता गँगस्टरचं कसं आहे, तो इकडे आला, त्यांचा माणूस त्याला मारणार. पण कंपनी असं करत नाही की बा ह्या एरियामध्ये आम्ही दूध सप्लाय करू, आईस्क्रीम सप्लाय करू, तुम्ही या एरियामध्ये यायचं, तुम्ही या जिल्ह्यामध्ये यायचं नाही. हे 4 जिल्हे तुमचे, हे 4 जिल्हे आमचे. ओके. आता ही जी कंपनी आहे त्यांना वेगळ्या जिल्ह्यात जायचं आहे, दुसरी कंपनी त्याला अडू शकत नाही ना. मग ते म्हणतात तुम्ही इकडे येऊ नका, तुम्हाला आम्ही इथे न येण्याचे 1 करोड देतो. बाबा रामदेव बघा वेगवेगळे प्रॉडक्ट काढतो, त्याला एखादी कंपनी बोलली बा तू टूथपेस्ट नको काढू, हे प्रॉडक्ट तू नको लॉन्च करू, तुला आम्ही काय चार्जेस देतो. इथे काय केलं, हे काय की त्याला ॲग्रीइंग टू द ऑब्लिगेशन. ऑब्लिगेशन काय की हे करू नका, टू रिफ्रेन फ्रॉम अन ॲक्ट, त्याला ते न करणारी त्यांनी काय अमाऊंट दिली. ही लिगल अमाऊंट आहे की आमचा बिझनेस धोक्यात येईल आणि बिझनेस केला जातो, म्हणून ती कंपनी त्याला लिगली सांगते की तू अमाऊंट ही घे. तसंच मी काल तुम्हाला सांगितलं की एखादा व्यक्ती मिस्टर राजेश अँड एम्प्लॉई ऑफ इन्फोसिस ॲग्रीज नॉट टू वर्क विथ टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिस, 2 वर्षाकरता ॲटलिस्ट काम करू नये, हे नॉन कम्पीट ॲग्रीमेंट आहे. हे काय झालं, 10 लाख तुला देतो आम्ही, 2 वर्ष तू तिथे करू नको. बिल्डर आहे, अ बिल्डर रिफ्रेन फ्रॉम कन्स्ट्रक्टिंग मोर दॅन सर्टन नंबर ऑफ फ्लोअर्स इवन दो परमिटेड टू डू सो बाय द म्युनिसिपल अथॉरिटीज अगेन्स्ट कॉम्पेन्सेशन पेड बाय द नेबरिंग हाऊसिंग प्रोजेक्ट विच वॉन्ट्स टू प्रोजेक्ट इट सनलाईट. एक आता श्रीमंत माणूस, त्याचा एक बंगला आहे, त्याच्या पुढे एक मोठी बिल्डिंग होणार आहे. तो बिल्डरला बोलतो तू 4 मजले बांधायचे, 3 मजले बांधायचे, 7 मजले बांधायचे नाही. आणि ते 4 मजले बांधून किती रुपये कमवणार आहेस, मग 2 करोड माझ्याकडनं घे. ही बिल्डिंग 7 मजली बांधायची नाही. आलं लक्षात, दिले त्याला पैसे. हे काय झालं, हा जो क्लॉज दिला आहे ॲग्रीइंग टू द ऑब्लिगेशन टू रिफ्रेन फ्रॉम अन ॲक्ट, तू करू नको ते, त्यासाठी तुला पैसे देतो. हे सप्लाय ऑफ सर्व्हिस आहे. कळतं की नाही. आणखी एक्झाम्पल आहे, तुम्ही बघा ते पुढचं मी सांगतो. हे हा क्लॉज सांगतो, ॲग्रीइंग टू द ऑब्लिगेशन टू टॉलरेट अन ॲक्ट ऑर सिच्युएशन मीन्स एनी ॲक्ट विच बाइंड्स अ पर्सन ऑफ नॉट टू डू ऑर नॉट डुईंग अ पर्टिक्युलर थिंग इन अ पर्टिक्युलर मॅनर. आता ह्यामध्ये काय येईल की this would include activities such as shopkeeper allowing a hawker to operate from the common pavement in front of his shop against a monthly pay. तू माझ्या दुकानात बसू नको, बसलाच तर मला चार्जेस पाहिजे, असं आहे. agreeing to the obligation to tolerate an act. आणि इथे मीन्स परफॉर्म, काहीतरी करा, काहीतरी करायचं सोपं. agreeing to the obligation to do an act, काहीतरी करा. This would include the case where an industrial unit agrees to install
equipment for zero emission discharge at the behest of the RWA of a neighboring residential complex against the consideration paid by RWA even though the emission discharge from the industrial unit. जे काय तिकडे वायूचं उत्सर्जन होतं ते त्या आजूबाजूच्या बिल्डिंगमध्ये पसरतं, पण कायद्यानुसार जो कायदा आहे ओके त्यानुसार त्यांना ते इन्स्ट्रुमेंट बसवणं गरजेचं नाही आहे. सोसायटी काय म्हणते, तुम्ही ते बसवा, तुम्हाला आम्ही चार्जेस देतो, तुम्ही ते बसवा, जेणेकरून आम्हाला त्याचा त्रास होतो तर होणार नाही. ॲज पर लॉ, इंडस्ट्रियल लॉ, एक ठराविक युनिट ठराविक स्तराच्या वरती गेलं तर ते बसवायला लागतं, पण तरी पण त्याला सांगितलं तुम्ही बसवा, तुम्ही हे करा, मीन्स टू परफॉर्म ऑर टू डू समथिंग नेसेसरीली असं ॲग्रीमेंट केलं, कॉन्ट्रॅक्ट केलं. त्यांना लिगल ऑब्लिगेशन नाही आहे, त्यांना देअर इज नो लिगल ऑब्लिगेशन अपॉन द इंडिव्हिज्युअल इंडस्ट्रियल युनिट टू डू सो. आलं लक्षात? तुम्ही कुठल्याही हॉटेल वगैरे बघाल तर त्यांना धूर बाहेर सोडण्याकरता ते हे बाहेर काय म्हणतात त्याला, धुरांडे म्हणतात मराठीत, चिमणी ती सोडायला लागते. तसं जर आसपास इंडस्ट्रियल एरिया आहे आणि बाजूला कुठे अशा प्रकारे तो गॅस किंवा केमिकलचा वास किंवा काय जात असेल तर त्यांना अशा प्रकारे युनिट लावायला लागतं. पण त्यांना त्याचं ऑब्लिगेशन नसताना पण त्यांना एखादी बिल्डिंग लावायला सांगते, तुम्ही लावा, तुम्हाला आम्ही चार्जेस देतो, हे तुम्ही करा. Transfer of the right to use any goods for any purpose, for cash, deferred payment, or other valuable consideration. Transfer of right to use any goods. म्हणजे ही goods म्हणजे काय झाले, goods हे movable आहेत. Mr. Gada shall transfer right to use laptop printer for a period of 6 months for an agreed consideration to Mr. Bide. The transfer of the right to use laptop printer हे काय झालं, सप्लाय ऑफ सर्व्हिस झालं. आपण काय काय बघितलं, रेंटिंग रिन्युएबल प्रॉपर्टी, कन्स्ट्रक्शन ऑफ इंटेंडेड फॉर सेल इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी, मग हे सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट, आता बघितलं रिफरेंट टॉलरेट टू डू अँड ॲक्ट आणि ट्रान्सफर ऑफ राईट टू यूज द गुड्स. याच्या पुढे आहे कंपोजिट सप्लाय कशाला म्हणतात. कंपोजिट सप्लाय जसं मी काल तुम्हाला बोललो की हॉटेल, रेस्टॉरंट आणि कॅटरिंग सर्व्हिस, इथे काय होतं, GST येण्यापूर्वी वॅट आणि सर्व्हिस दोन्ही लागायचं, कारण सप्लाय गुड्स पण होतं, सप्लाय सर्व्हिस पण होतं. पण आता त्यांनी काय केलं आहे, इथे एक कन्सेप्ट आणला आहे कंपोजिट सप्लाय. कंपोजिट सप्लाय कशाला म्हणतात हे पहिले आपल्याला बघितलं पाहिजे. कंपोजिट सप्लाय म्हणजे असं आहे की गुड्स एक किंवा अनेक गुड्स किंवा गुड्सबरोबर सर्व्हिस दिली जाते. कंपोजिट सप्लाय, आणि हे नॅचरली होतं. कंपोजिट सप्लाय मीन्स सप्लाय मेड बाय टॅक्सेबल पर्सन टू अ रिसिपियंट कन्सिस्टिंग ऑफ 2 or more taxable supplies, 2 or more taxable supplies of good services. एकाहून जास्त टॅक्सेबल सप्लाय असतील, 2 गुड्स किंवा 1 गुड 2 सर्व्हिस. गुड्स मी पाठवतोय, जर तुमच्या घरी मी AC इन्स्टॉल करतोय, AC मला पॅक करायला लागेल, मग गाडीमध्ये लोड करायला लागेल, मग ट्रान्सपोर्टेशन करायला लागेल, म्हणजे गुड्स एकच आहे, सर्व्हिस झालं ना. पॅकिंग मध्ये गुड्स पण आहे, सर्व्हिस पण आहे, लोडिंग सर्व्हिस आहे, मग अनलोड, मग इन्स्टॉलेशन. म्हणजे ज्या वेळेस सप्लाय केला जातो त्यामध्ये एक किंवा त्याहून जास्त सप्लाय गुड सर्व्हिसचा केला जातो. एनी कॉम्बिनेशन देअर ऑफ विच आर नॅचरली बंडल. नॅचरली असं होतंच, ही नैसर्गिक प्रक्रिया आहे या प्रकारे सप्लाय होण्याची, या प्रकारे हे ट्रान्झॅक्शन एक्झिक्यूट होण्याची ही नैसर्गिक प्रक्रिया आहे. त्यावेळेस bundle and conjunction in and supplied in conjunction with each other in the ordinary course of business. आणि त्यातला एक प्रिन्सिपल सप्लाय, म्हणजे जर रेफ्रिजरेटर हा प्रिन्सिपल सप्लाय किंवा AC हा प्रिन्सिपल सप्लाय, पण तो इन्स्टॉलेशन करून द्यायला लागतो. आणि जसं वॉशिंग मशीन आहे, TV आहे, याच्या कसं वापरायचं त्याचा डेमो पण असतो, की डेमो पण दिला जातो त्या माणसा थ्रू. हे सगळं गुड सर्व्हिसेस देणं हे काय नॅचरली बंडल आहे आणि सप्लाइड इन कंजंक्शन ऑफ इच अदर हे काय ऑर्डिनरी कोर्स ऑफ बिझनेस आहे. याला काय म्हटलं जाईल, कंपोजिट सप्लाय. एकाबरोबरच एक किंवा 2 गुड्स किंवा अनेक गुड्स किंवा सर्व्हिसेस दिल्या जातात, त्यातला एक प्रिन्सिपल सप्लाय मुख्य जो आहे त्याला सहाय्यक म्हणून दुसरे गुड्स किंवा सप्लाय हे नॅचरली दिले जातात. आणि तशाच प्रकारे सप्लाय हा करण्याची पद्धत असेल तिकडे तो कंपोजिट सप्लाय समजला जातो. एक्झाम्पल, वेअर गुड्स आर पॅक्ड अँड ट्रान्सपोर्टेड विथ इन्शुरन्स, द सप्लाय ऑफ गुड्स प्रिन्सिपल सप्लाय.
मग पॅकिंग मटेरियल, ट्रान्सपोर्ट, इन्शुरन्स हे त्याला सहाय्यक सप्लाय आहे. पण हा सप्लाय आपण जेव्हा बघू व्हॅल्युएशन, तेव्हा व्हॅल्युएशन म्हणजे टॉपिकमध्ये असं दिलेलं आहे तिकडे की ज्यावेळेस तुम्ही सप्लाय करता, व्हॅल्युएशनमध्ये असं आहे तर ह्या प्रिन्सिपल गुड्सची व्हॅल्यू किती आहे, समजा 1 लाख आहे. ओके, तर यात तुम्ही पॅकिंग मटेरियलचा चार्जेस काय घेत असाल तर तो यामध्ये ॲड करा. पॅकिंग करायचे चार्जेस 2000 रुपये आहेत ते ह्यात ॲड करा. मग ट्रान्सपोर्ट चार्जेस आणखीन 2,500 आहेत ते यामध्ये ॲड करा. इन्शुरन्स काढला 750 रुपयाचा तो यात ॲड करा. एकंदरीत जी व्हॅल्यू होईल ती किती होईल, 1 लाख. जी काय व्हॅल्यू होईल वॉटेवर, ही सगळी याचा जो रेट असेल तोच त्याला लागेल. बघायचं पुढे आपल्याला बघायचं. हा कंपोजिट, मला सांगायचं आहे का, हा कंपोजिट सप्लाय आहे. आलं लक्षात. ही व्हॅल्यू आहे. ही व्हॅल्यू कशी काढायची 115 सांगेल. आणि मग त्यामध्ये ज्या वेळेला गुड्स पॅकिंग, बघा ट्रान्सपोर्टवरती असा 5% रेट आहे, ट्रान्सपोर्ट करायचा GST असा 5% आहे. पण ही जे समजा AC असेल याचा रेट जर 28% असेल तर या 28% हे पण ॲड झाले तर प्रिन्सिपल सप्लायचा जो रेट आहे तोच त्याला लागतो. तुम्ही ऑडिटला जाल आणि बघाल अरे ह्याला 5% लावले, हे वेगवेगळे घेतलंय का तुम्ही, हा कंपोजिट सप्लाय. जर कंपोजिट सप्लाय तर जो मुख्य सप्लाय त्याला जो रेट असेल तोच रेट एकंदरीत सगळ्या अमाऊंटला लागला पाहिजे. कळलं कंपोजिट सप्लाय काय, हे मी पुढे घेईन तेव्हा क्लिअर करीन. आता आपला विषय एवढाच आहे की कंपोजिट सप्लाय म्हणजे काय. आणि कंपोजिट सप्लाय, द फॉलोइंग कंपोजिट सप्लायज शॅल बी ट्रीटेड ॲज अ सप्लाय ऑफ सर्व्हिस. एक वर्क कॉन्ट्रॅक्ट आणि दुसरं रेस्टॉरंट सर्व्हिस, कॅटरिंग हे जे असेल ह्याला काय म्हटलं जातं, हा कंपोजिट सप्लाय आहे. द फॉलोइंग कंपोजिट सप्लाय शॅल बी ट्रीटेड ॲज सप्लाय ऑफ सर्व्हिस. म्हणजे हे सप्लाय ऑफ सर्व्हिस आहे. कॅटरिंग, हॉटेल, रेस्टॉरंट, बार रेस्टॉरंट. आता बारमध्ये जे काय अदर दॅन अल्कोहोलिक लिकर फॉर ह्युमन कन्झम्पशन याच्यावरती वॅट लागेल. बाकी ड्रिंक कुठले असतील त्याच्यावर GST लागेल. आणि हे सप्लाय ऑफ सर्व्हिस आहे. वर्क कॉन्ट्रॅक्ट तुम्ही बघा डिफाईन केलं आहे. त्यामध्ये बिल्डिंग, कन्स्ट्रक्शन, फॅब्रिकेशन मीन्स अ कॉन्ट्रॅक्ट फॉर बिल्डिंग. त्यामध्ये कम्प्लिशन, इरेक्शन, इन्स्टॉलेशन, फिटिंग आउट, इम्प्रूव्हमेंट, मॉडिफिकेशन, रिपेअर, मेंटेनन्स, रिनोव्हेशन, अल्टरेशन, कमिशनिंग ऑफ एनी इमूवेबल प्रॉपर्टी वेअर ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी इन गुड्स. म्हणजे जर तुम्ही बाथरूमला टाईल्स लावून घेतल्या तर टाईल्स गुड्स आहेत आणि लावण्याकरता जे काय कारागीर जे काम करतील आपलं कौशल्य वापरतील हे सगळं काय असेल वर्क कॉन्ट्रॅक्ट असेल. हे वर्क कॉन्ट्रॅक्ट झालं. थोड्या प्रमाणात असो या मोठ्या प्रमाणात असो, इकडे काहीतरी प्रॉपर्टी ट्रान्सफर होते गुड्समध्ये आणि सर्व्हिस पण दिली जाते. हे सप्लाय ऑफ सर्व्हिसेस आहे. वर्क कॉन्ट्रॅक्ट आणि रेस्टॉरंट सर्व्हिस किंवा कॅटरिंग. आता हे आपण सगळं बघितलं ते मी एका पेजवरती बसवलं. सगळं काय काय बघितलं तर ट्रान्सफर बघितलं, गुड्सचं ट्रान्सफर आणि लँड अँड बिल्डिंग बघितलं, त्यामध्ये ट्रीटमेंट प्रोसेस बघितलं, ट्रान्सफर ऑफ बिझनेस असेट बघितलं, त्यानंतर काही ॲक्टिव्हिटी या सप्लाय ऑफ सर्व्हिस आहे हे बघितलं आणि आत्ता आपण कंपोजिट सप्लाय बघितलं. हे यातनं शेड्यूल 2 मध्ये तुम्हाला क्लिअरिटी आली की सप्लाय ऑफ गुड्स आहे की सप्लाय ऑफ सर्व्हिस आहे. त्यातनंही क्लिअर झालं नाही तर प्रोव्हिजन असेसमेंट आहे आणि ॲडव्हान्स लोडिंग आहे, त्यात मग टॅक्स पेअरला जायला लागतं. म्हणजे जर का लिटिगेशन मॅटर व्हायला नको तर सेफ साईड म्हणून मग प्रोव्हिजन असेसमेंट किंवा ॲडव्हान्स लोडिंगमध्ये जातं टॅक्स पेअर. ठीक आहे, इथे ब्रेक घेऊया.